नमस्कार, मी प्रज्ञा पोवे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. साल 2025 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या CAPF परीक्षेचा निकाल लागला. त्यातून निवडलेल्या 459 परीक्षार्थींपैकी 66 विद्यार्थी एका समान धाग्यानं बांधले गेले होते. ते नाव म्हणजे IPS अधिकारी महेश भागवत सर. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो मुलांनी विविध स्पर्धा परीक्षांचा हा भवसागर पार केलाय. आज महेश भागवत सर कट्ट्यावर आलेत. नलगोंडा जिल्ह्यामध्ये पोलीस प्रमुख असताना एका मोठ्या समस्येनं त्यांचं लक्ष वेधलं. ती म्हणजे वेश्या व्यवसाय. छोट्या छोट्या गावांमध्ये पोहोचलेल्या या वेश्या व्यवसायाला सुरुंग लावत भागवत सरांनी असंख्य बायकांना आत्मविश्वासानं जगण्याची उमेद दिली. जिल्ह्यातील सर्वस्तरीय प्रशासन, विविध सेवाभावी संस्था यांना एकत्र करत महिलांचे बचत गट निर्माण केले. त्या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या, तरुण मुलांना पोलीस सेवेत नोकऱ्या दिल्या. त्यांच्या या कामासाठी त्यांना अमेरिकेकडून ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो या पुरस्कारानं गौरवण्यात आले. महेश सर म्हणजे धाडस आणि माणुसकीचा संगम आहेत. नक्षलवादाच्या दहशतीखाली असलेल्या आंध्र आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात भागवत सरांनी बंदुका उचलणाऱ्या हातांना रोजगार दिला. 4 वर्षात कोणतीही चकमक न होता, एकही पोलीस शहीद न होता 145 नक्षलवादी शरण आले. नक्षलवादी भागात संवाद साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम भागवत सरांनी केलंय. राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदकानं त्यांना गौरवण्यात आलंय. मूळच्या अहिल्यानगरच्या मराठी मातीच्या या सुपुत्राचा प्रवास आणि त्यांच्या या सगळ्या काळातले अनुभव आपण महेश भागवत सरांकडून जाणून घेऊया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार महेशजी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे एकीकडं यावर्षी इतक्या मुलांना UPSC क्लिअर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यापासून नक्षलवादाच्या सोडवणुकीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत. मला खरं तर ज्या पद्धतीचं काम तुम्ही केलं आणि जिथून सुरुवात करून पाथर्डीसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेला शिकलेला एक मुलगा आज आपलं नाव वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असं चमकवतोय, खूप अभिमान वाटतो आम्हाला. तर त्या सगळ्या प्रेरणादायी प्रवासाच्या बद्दल ऐकताना म्हणजे काय आहेत तुमच्या प्रेरणा? तुम्हाला का वाटलं की आपण मुळामध्ये प्रशासकीय सेवेत जावं? तिथं गेल्यानंतर जे पुढं सगळं काम तुमच्या हातून होत गेलं ते? माझा प्रवास थोडक्यात सांगतो मी. ॲक्च्युली माझं मूळ गाव पाथर्डी. तर 10वीपर्यंत मी तिथेच शिकलो. 4थीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो, मराठी माध्यम. आणि माझ्या सुदैवानं माझी आईच माझी शिक्षिका होती 1ली ते 4थी. त्यामुळं फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग होतं. लिडरशिप क्वालिटी तिथेच मिळाल्या बऱ्यापैकी, वक्तृत्व स्पर्धा आणि बाकीच्या गोष्टी. त्यानंतर 5वी ते 10वी तिथे श्रीत्रिलोक जैन विद्यालय, 1923ची शाळा, तिथे शिकलो. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले, 85% होते. त्यामुळे मग 11वी 12वीला पुण्यात आलो. तर SP कॉलेजला ॲडमिशन मिळाली सायन्सला. तर पुढे डोक्यात इंजिनिअरिंग करायचंच खूळ होतं. मेडिकल साईडकडे कधी विचार नव्हता. SP कॉलेजला आल्यानंतर मग तिथे खऱ्या अर्थानं माझी एकूण एक जडणघडणीला सुरुवात जी आहे ती तिथे झाली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रॉब्लेम होता मराठीचा. तर तुम्हाला माहिती आहे आमच्या नगरी लोकांची मराठी. आणि ते SP कॉलेजला तर 2 महिने आम्ही बोलतच नव्हतो. आम्ही फक्त रूम बंद करून लिप कसं कुठे आई शपथ म्हणायचं, कुठे ते सगळं ते शिकायला वेळ गेला. असं झालं की आपण आई शपथ म्हणायचं असं ठरवत होता का? पण त्याचा फायदा झाला मला. ते जे मराठी तिथे मी शिकलो त्याचा मला पुढे फायदा झाला. UPSCचा मी जेव्हा मराठी वाङ्मय हा विषय घेतला आणि त्याचा अभ्यास करायला मला नक्कीच त्याचा फायदा झाला. तर 11-12वी SP ला 12वीला चांगले मार्क मिळाले आणि आपल्या COEPला ॲडमिशन मिळाली. मला सिव्हिल पाहिजे होतं, सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली. आणि सुरुवातीला 1 वर्ष मला हॉस्टेल मिळालं नव्हतं SPचं. तर तिथे विद्यार्थी सहाय्यक समितीचं पुण्यामध्ये लजपत विद्यार्थी वसतिगृह, तिथे मी 1 वर्ष होतो. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे तिथे थोडंसं माझ्या अभ्यासाव्यतिरिक्त तिथे कमवाणी शिका योजना, पालक योजना, अशा बऱ्याच योजना आणि ते वेगळ्या स्पर्धा घ्यायचे तिथे. त्याच्यातनं मला थोडंसं जनरल नॉलेजकडे आणि याच्याकडे एक कल माझा तिथे वळला. आणि
मग सेकंड इयरपासनं मी कॉलेजच्या हॉस्टेलला आलो, कॉलेजमध्ये आलो आणि तिथपासनं मग तिथे सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचा 2nd to 4th इयर क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेक्रेटरी आणि कॉलेजला आर्ट्स अँड क्राफ्ट सेक्रेटरी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी करायला मिळाल्या. फायनल इयरला असताना एक प्रोजेक्ट घ्यावा लागतो. तर तो माझ्या सुदैवानं प्रोजेक्ट जो होता तो ज्ञानप्रबोधिनी पुण्याची जी संस्था आहे त्यांनी खेड आणि शिवराज आपला जे भोर तालुका आहे तिथे शिवगंगा व्हॅलीमध्ये काही गौदत्ती घेतलेली आहे. तर एका दत्तक गावामध्ये ससेवाडी नावाच्या पाझर तलाव आम्ही डिझाईन केला आणि तो बांधला. तर त्यामुळे मला एक नकळत पाणलोट क्षेत्र विकासाकडे माझा कल हे झाला. आणि त्यावेळी आपल्या तुम्हाला माहीतच आहे की त्यावेळी अण्णा हजारे आणि विलासराव साळुंके यांचं पाणी पंचायत हे सगळं खूप स्ट्रॉंग होतं तेव्हा. तर आपण याच्यात काहीतरी करावं असं त्यावेळी वाटत होतं. 1990 साली मी बी झालो. चांगले मार्क मिळाले, विद्यापीठात 9वी रँक आली. पण शासनाचं 0 बजेट होतं, सरकारी नोकऱ्या नव्हत्या. तो वडील म्हटले तू परत ये, तू आता डी एड कर. माझे आई वडील दोघे शिक्षक जिल्हा परिषद, माझ्या बहिणी पण शिक्षक आहेत, त्यांचे मिस्टर पण शिक्षक आहेत, माझ्या वडिलांच्या दोन्ही बहिणी पण शिक्षकांना दिलेल्या आहेत, माझे चुलते पण शिक्षक आहेत. त्यामुळं त्यांचं प्रॅक्टिकल डिसिजन होता तू आता परत ये, डी एड कर आणि आपली शिक्षकाची नोकरी चांगली आहे. पण त्याचवेळी काय झालं नेमकं, त्या 90 साली 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे आपले भूषण गगराणी साहेब भारतात 3रे आले. मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन आणि त्यांनी मराठीत लिहिलं होतं. दुसरं म्हणजे माझा एक सिनियर 1989 बॅचचा COEPतनं सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झालेला, तो पण अहिल्यानगरचाच, देवेंद्रनाथ कसार. त्याचं आत्ताच नुकतंच निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये, आजारी होता. तो पण मराठी वाङ्मय आणि इतिहास घेऊन 1990 साली त्याची 540 रँक आली आणि त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस मिळाली. त्याच्यातनं आमची ट्यूब पेटली, अरे हे विषय घेऊन असे आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो आणि मराठी माध्यमातून लिहू शकतो. त्यामुळं आपण जरी बॅकग्राऊंड रिजनल मीडियमचा मराठी माध्यमाचा असला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण काहीतरी करायचं. मग त्यावेळी क्लासेस नव्हते महाराष्ट्रामध्ये, फक्त एक पुणे विद्यापीठामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर होतं. मग तिथे आम्ही ॲडमिशन घेतली, तिथे अभ्यासही सुरू केला. अभ्यास 2 महिने अभ्यास चालू होता. त्याचवेळी एक पाणलोट क्षेत्र विकासाशी निगडीत पुण्यामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज ॲक्टिव्हिटीज ही ख्रिस्तोफर बेनिंजर आणि अनिता गोखले बेनिंजर यांची एक इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्याकडे पश्चिम घाट विकासाचा एक प्रोजेक्ट आला होता महाराष्ट्र शासनाचा. आणि मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कॅचमेंट एरियामध्ये त्यांनी काही गावं दत्तक घेतली होती की त्यांचा प्लॅन तयार करायचा होता. मग त्याच प्रकल्पावरती प्रकल्प अधिकारी म्हणून माझी पहिली नोकरी माझी तीच होती. तर 2.5 वर्ष मी त्या संस्थेत काम केलं आणि तिथे काम करत असताना मी त्या गावात जाऊन राहिलो. मी त्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये खाली सतरंजी टाकून वगैरे राहायचो. अगदी थोडा माझा अवतार त्यावेळी वेगळा होता. शबनम गळ्यामध्ये नेहरू वगैरे सगळ्या गोष्टी, जीन्स पॅन्ट आणि जसे सगळे सामाजिक चळवळींमध्ये करणारी मुलं असतात त्या टाईप होता. आणि मग त्याचवेळी मला असं लक्षात आलं की माझा बॅकग्राऊंड स्वतःचा, मी खूप अंधश्रद्धाळू आहे वगैरे आणि त्या दूर करायला पाहिजे. त्याचवेळी मग त्यावेळी आपटे प्रशालेमध्ये दर शनिवारी अनिसाची बैठक व्हायची, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. आणि डॉक्टर दाभोळकर दर शनिवारी बऱ्याच वेळा सातारावरून पुण्यात यायचे, मग त्यांची भेट व्हायची. मग मी ते अनिसाचं पण काम सुरू केलं त्यावेळी. त्याचवेळी नर्मदा बचाव मेधा पाटकरांनी सुरू केलं होतं. आणि मग आमचा ह्या एकूण पाणलोट क्षेत्र विकासावर काम करणारा ग्रुप होता आमचा. तो आमचा ग्रुप आम्ही मग तिकडे गेलो. 3 दिवस जे पहिलं गाव धरणाखाली बुडालं त्याचं नाव आहे मणिबेली, ते धुळे जिल्ह्यात होतं. पण त्याला जायला अप्रोच रोड तिकडनं होता. मग आम्ही पहिलं बडोद्याला गेलो, तिकडनं मग त्या केवाडी या कॉलनीतनं सरदार सरोवराच्या भिंतीवर गेलो. मग तिथून चालत त्या गावात गेलो. तिथे शूलपाणेश्वर म्हणून मंदिर होतं, मेराताई होत्या. आम्ही 3 दिवस तिथे मग डुबे गे शू हाटे शू नाही वगैरे करत त्या गावकऱ्यांना, आदिवासी लोक होते, त्यांना चांगलं पुनर्वसन द्या असं ते एक हे चालू होतं. त्या चळवळीतही भाग घेतला होता त्यावेळी. म्हणजे ते थोडंसं ते वय असतं. मेधा पाटकरांच्या त्यावेळच्या फोटोंमध्ये बाजूला असणार तुम्ही, माहिती नाही मला. पण आता भेटतात ताई कधी कधी, तर त्यावेळी तो विषय निघतो. ते संजय संगवाई, नंतर धर्माधिकारी, श्रीपाद धर्माधिकारी, ती सगळी टीम होती त्यावेळी. नंदिनी ओझा, ते लोक होते. आणि ह्या बॅकग्राऊंडमध्येच अभ्यासही चालूच होता UPSCचा. म्हणजे हे करत असताना 93 साली मी मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर
त्यांची एंट्रन्स दिली डिसेंबरमध्ये आम्ही. नेमकं बाबरी मस्जिद 6 डिसेंबरला पडल्यानंतर मुंबईत मोठी दंगल झाली. आमची जी एंट्रन्स होती त्या दिवशीच खूपच गडबड चालू होती मुंबईमध्ये. मग 4-5 दिवस आम्ही सरदार पटेल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला मित्राकडे रूमवर होतो. खायला खिचडी होती फक्त. आणि मग ते एंट्रन्स पास झालो आणि तिथे मी जॉईन झालो जानेवारी 93ला. आणि तिथं अभ्यास सुरू केला. खूप चांगला अभ्यास सुरू झाला. मराठी वाङ्मय आणि इतिहास 2 विषय. खूप चांगले प्राध्यापक तिथे मिळाले. रमेश तेंडुलकर सर, सचिनचे वडील मराठी वाङ्मय शिकवायचे. विजयाताई राजाध्यक्ष होत्या. नंतर प्रभा गणोरकर मॅडम होते, हे मराठी शिकवायचे. के शाह म्हणून हिस्ट्रीचे एल्फिन्स्टन कॉलेजचे खूप चांगले प्राध्यापक होते की जे आम्ही काही मंडळी होतो की आम्ही मराठीतनं लिहित होतो म्हणून ते आमच्यासाठी मराठी शिकले की यांचे पेपर मराठीत तपासायचे म्हणून. तर असे लोक होते. अभ्यास चांगला चालू होतं. पण काय झालं नेमकं 93ला एप्रिल महिन्यात वडील रिटायर झाले आणि 3 बहिणीपैकी एकीचं लग्न झालं होतं, 2 आणि त्यांचं अजून शिक्षण चालू होतं. तर मग फायनान्शियली UPSC करायची तर आणखी 1-2-3 वर्ष तरी लागतात कमीत कमी. माझ्याकडे तेवढी पैसे नव्हते. आणि नेमकं पुण्यातनं टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू कॉल आला की त्यांना CSR अंडर त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये 18 गावं दत्तक घेतली होती आणि त्यांना एक इंजिनियर पाहिजे होता, समाज विकास अभियंता. 30 लोकांचा इंटरव्ह्यू झाला तर माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं मी माझं UPSCचं प्रिलिम्स आली होती 1 महिन्यावर, ते सोडून मी परत पुण्यात आलो. त्यावेळी बरंच हे पण झालं, त्रास झाला मानसिक, पण प्रॅक्टिकल डिसिजन होता तो. आलो पुण्यात आणि मग टेल्कोचं काम सुरू केलं आणि टेल्कोत दररोज सकाळी 7 वाजता मी निघायचो. त्यांची बस असायची, बसमध्ये वेळ मिळायचा. तिथं गेल्यानंतर कॅम्पसमधून एक टँकर किंवा ट्रक घ्यायचो आम्ही. ते घेऊन मग चाकण मार्गे आम्ही त्या गावात जायचो जिथं विकासाची कामं केली. तिथं शाळा बांधल्या, तिथं स्मशानभूमी बांधले, तिथं चेक डॅम्स बांधले, बरेच कामं केली त्या भागात. पण ते 1 वर्षाच्या काळामध्ये जेवढा वेळ मिळायचा मोकळा त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास चालूच ठेवला होता. आणि एक पत्र आलं मला माझ्या त्या इन्स्टिट्यूटमधनं SIC के शाह सरांचं. आणि ते पत्र खूपच म्हणजे असं प्रेरणादायी पत्र होतं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडिया हॅव पोटेन्शियल्स लाईक यू. अँड ही नेम्ड भूषण गगराणी. नंतर अजून 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये, तू का गेला सोडून, तू परत येऊ. आणि म्हणून मी 94 साली पूर्वपरीक्षा दिली टेल्कोत असतानाच. आणि प्रिलिमचा निकाल यायच्या आत मला कॉन्फिडन्स होता की आपण होणार. मी राजीनामा दिला. अच्छा. तर मी राजीनामा देऊ नये म्हणून माझे वडील 3 दिवस पुण्यात येऊन बसले परत. त्यांनी मित्रांना सगळ्यांना हे केलं, त्याला सांगा. आता टेल्कोमध्ये पण माझे मित्र म्हणे तू रस्त्यावर येशील, टेल्को सोडतोय. तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे टेल्को म्हणजे टेल्कोचा त्यावेळेचा पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं. पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. 4 महिने तिथे SIC काय होतं की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही. एका रूममध्ये 2च बेड्स होते. तर 1 जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला. आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉलही आला आणि माझं IPSसाठी सिलेक्शन झालं. पण माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच IASचा किडा होता की आपण, कारण मला डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासनात जायचं काय, तर आपण काहीतरी सकारात्मक विकासाचं काम करायचं. आणि NGOत मी थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये काम केलेलं. तर NGOतनं मी बघितलं होतं की नकारात्मक फक्त प्रशासनातल्या ह्या गोष्टी त्या गोष्टी, पण खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर जे अवेलेबल आहे ते प्रशासनाकडे आहे, गव्हर्नमेंटकडे आहे. आणि ते जर आपण सकारात्मक वापरलं तर चांगलं गोष्ट करू शकतो याची जाणीव मला त्यावेळी झाली होती. त्यामुळं डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी IAS घ्यायचं हे डोक्यात होतं. म्हणून परत परीक्षा दिली पण नाही झालं सिलेक्शन. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काढर मिळालं. मग तर मणिपूरला सुरुवातीला मी जॉईन झालो. तिथे मसुरीचं ट्रेनिंग झालं. त्यानंतर हैदराबादचं ट्रेनिंग आणि मसुरीच्या ट्रेनिंगमध्ये एक सांगू इच्छितो तुम्हाला. मी मसुरीत गेल्यानंतर मला वाटलं की थोडेसे लोक बुद्धिप्रामाण्यवादी असतील वगैरे, पण अजिबातच म्हणजे माझा तो गैरसमज होता. तर मग मला तिथे शाखा सुरू करायला लागली, प्रयोग करावे लागले तिथे. आणि लोक आमचे जे कल्चरल प्रोग्राम वगैरे व्हायचे त्याच्यामधनं मी हे काम करायचो. म्हणजे की
कशा प्रकारे फसवणूक असं होते. करून हां, सगळ्या गोष्टी काढून दाखवा. ॲक्च्युली काय झालं, दाभोळकरांबरोबर मी आणि माझा एक मनोज जोशी म्हणून मित्र होता पुण्याचा, तो आता मेजर जनरल आहे काश्मीरमध्ये आणि मी इकडे IPSमध्ये. आम्ही दोघं दाभोळकरांचे उजवीकडे डावीकडे केसरीवाडा कार्यक्रम, फर्ग्युसन कॉलेज कार्यक्रम आम्ही प्रयोग करायचो. त्यातला एक प्रयोग होता काचा गाण्याचा पण होता. तर बल्ब किंवा ट्यूबलाईटचा काचा गाणं पण शिकलो होतो. तर ते प्रयोग ते जेव्हा तिथे मसुरीमध्ये केल्या गोष्टी, तर त्यांना ते भारी वाटलं काय. पण त्यांना त्याच्यामागचं लॉजिक माहिती नव्हतं की अशा प्रकारे दैवी शक्ती सांगून किंवा हे सांगून लोक फसवणूक करतात समाजामध्ये. त्यांना एक्सपोज करण्यासाठी या गोष्टी आम्ही करतोय सगळ्या, ते सांगावं लागायचं त्यांना. नंतर भूतांच्या गोष्टी म्हणा किंवा ह्या गोष्टी तिथे खूप मला काही गोष्टी हे जाणवल्या तिथे. आणि तिथे मग संधी मिळाली. नंतर मग नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला पण तिथेही बऱ्यापैकी हे प्रबोधनाची काम करावं लागलं. आणि मग मणिपूरमध्ये साधारणतः 97च्या ऑक्टोबरमध्ये मणिपूर काढून मिळालं मला. मणिपूरमध्ये मी जॉईन झालो. आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो. आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच म्हणजे संघर्षाचा काळ होता. कारण मणिपूर राज्यात त्यावेळी, आता जी परिस्थिती आहे मणिपूरमध्ये ही वेगळी परिस्थिती. त्यावेळी केंद्रीय जी बलं होती CRPF, BSF यांच्यावरती हल्ले व्हायचे सारखे तिथे. म्हणून आमचं पण लाईफ थ्रेटमध्येच होतं. म्हणजे मी नेहमीच बुलेट प्रूफ पटका असायचा डोक्यावरती, जॅकेट असायचं, माझ्या हातात AK असायची, माझ्याबरोबर 4 लोक वेपन SLR किंवा AK वाले असायचे. आणि असं करून मग ते आम्ही त्यांच्याशी फाईट करत होतो. ड्रग्सच्या काही केसेस उघडकीला आणल्या. काही सुरुवातीला तिथलं मला भाषा येत नव्हती, मणिपुरी भाषा शिकलो. आणि त्याचं मग मला कळायला लागलं त्यांचे काय बोलतात. मग तो आता एकदा SP साहेब आमचे बोलत होते, म्हणे माझा मुलगा भारतात गेला आहे, मुलगी भारतात नाही येते. म्हणजे मी कुठे आहे, मला प्रश्न पडला मी कुठे आहे म्हणजे. मग त्यांचं सगळं ते की ते भारतामध्ये त्यांचं जे विलिनीकरण झालं आहे 1949 साली, त्याला अजूनही त्यांना ऑफिशियली ॲक्सेप्ट नाही आहे. ते 1972 साली त्यांना राज्याचा दर्जाही मिळाला मणिपूरला. तर ती गोष्ट माझ्या लक्षात आली. नंतर सुरुवातीला मला तिथे स्थानिक तिथे संस्कृती काय लोकांची याची पूर्ण कल्पना नव्हती. तर मी आपलं पुण्यात किंवा मुंबईमधला एक मुलगा तिथे गेलो. एक दिवस काय झालं, मला ट्रेनिंगच्या काळामध्ये मला 3 महिने ठाणे अंमलदाराचं काम करावं लागतं, SHO स्टेशन हाऊस ऑफिसर. तर तिथे लांबफेल नावाचं पोलीस स्टेशन आहे. तिथे 2 गोष्टी फार इंटरेस्टिंग झाल्या त्या 3 महिन्याच्या काळामध्ये. पहिली गोष्ट होती, एक दिवस मला फोन आला की एका तिथले आरोग्यमंत्री त्यांनी संध्याकाळी बहुतेक पिले असावेत, बायकोने दरवाजा उघडला नाही म्हणून गोळीबार केला आहे. अरे बाप. आणि त्या गोळीबारामध्ये त्यांच्या बायकोचा डाव्या खांद्याला ती गोळी लागून हे झाली. ती बायको पण नंतर भेटली त्यांची आम्हाला. तिने सांगितलं असंच झालं आहे. मग आम्ही घरी गेलो. तर तिथे सीन ऑफ क्राईम जेव्हा आम्ही म्हणतो, तर तिथे काय बघायला एकूण, तर तिथे पाण्याची आपण बगीचात पाणी टाकतो ती जारी ठेवली होती. नाही म्हणे ती दरवाजा उघडत नव्हती म्हणून मी जारीनं मारलं तिला म्हणे. तर ती भिंत बघत असताना घरात दरवाजानंतर लगेच एक विटाच्या भिंतीमध्ये एका ठिकाणी मला बुलेट सापडली. आणि मग ती फॉरेन्सिक टीम आणून आम्ही ती हे केली. नंतर मग त्या केसमध्ये मीडियानं वगैरे पण हे केलं की NS फायर केलेलं आहे. ते प्रोबेशन काळ होता माझा. ते पहिलीच केस अशी मिळालेली होती. त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग केस मिळाली. एक दिवस फोन आला की एका मुलीला किडनॅप केलं आहे आणि गाडीचा नंबर पण दिला. तर मी लगेच माझी गाडी काढली, माझे अंगरक्षक होते सगळे. म्हटलं चला आपल्याला त्या मुलीची सुटका करायची. ते काही बोलले नाही मला माझे सहकारी. ते साहेब म्हणतात तर चला म्हणे. तर आम्ही 4 किलोमीटर चेस केली आणि ती गाडी पकडली. मग पकडली, ज्याने पळून नेलं होतं त्या मुलीला त्यांना ताब्यात घेतलं, मुलीला सेपरेट केलं आणि घेऊन आलो पोलीस स्टेशनला. SPना फोन केला. तर ते आपल्याला मला वाटलं आता साप खुश होगा, थोडा शाबासकी देगा वगैरे. तर ते काही झालंच नाही. SP माझ्या हसायला लागले. मी म्हटलं काय झालं सर? त्यामुळे माझंही लग्न असंच झालं माझं. तर म्हणजे तिथं लग्न, मग म्हटलं एवढा तमाशा कशाला, तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करता,
मग त्या दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचे डॉक्युमेंट बघून ते काय जण सज्ञान आहे ते बघून मग त्यांना 2-4 दिवस घरी पाठवून नंतर रितसर लग्न करतात. एवढ्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजेत? ते म्हणे आमचे कल्चर आहे म्हणे. तर मग मला त्यावेळी ती टूप पेटली की कुठेही काम करायचं असेल तर लॉ ऑफ द लँड, स्थानिक तिथे जी काही संस्कृती आहे, चालीरीती आहेत, त्या माहिती करणं हे खूप गरजेचं आहे. तर तिथे शिकायला मिळालं. अजून एक इंटरेस्टिंग केस मला मणिपूरमध्ये त्यावेळी मिळाली होती की भारत सरकार, आता माहिती नाही मला, पण त्यावेळी गहू पाठवायचं मणिपूरला आणि मणिपूरमध्ये गहू कोणी खात नव्हतं. तर केस आली होती, माझ्या एस पीने दिली होती मला. ते म्हणे केस बघ, या केसमध्ये हा जो तरुण आहे आरोपी यानं ते डायव्हर्ट केलं आहे म्हणे आणि ते इथे येतच नाही म्हणे. ते दिमापूरच्या स्टेशनवर, ट्रेन स्टेशनवर, तिथूनच त्याची ऑक्शन होतं म्हणे आणि विकलं जातं गहू. तो मणिपूरला येतच नव्हता. तर मग पूर्ण पोलीस प्रोटेक्शनमध्ये आम्ही कानवाय घेऊन दिमापूरला गेलो. तिथल्या रेल्वे स्टेशनवर बघितलं की यस, की ट्रेननं गहू येतो आहे आणि तो तिथे अनलोड होतो आहे आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये तिथेच प्लॅटफॉर्मवरच ऑप्शन होतो आहे तो. अरे वा. मणिपूरला येतच नाही आहे. आणि मग तो आरोपी म्हणायला लागला, साहेब तुम्ही कशाला याच्यात पडता, सगळं ते वरपासून खालपर्यंत सगळ्यांचं आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्या दुर्दैवानं त्यानं आत्महत्या केली नंतर त्या आरोपीनं. त्यामुळे मग तपास पुढं जाऊ शकला नाही तो. पण जी वस्तुस्थिती आहे ती माझ्या लक्षात आली की हा जो आपला ईशान्येचा भाग आहे, इथे उत्पन्नाची साधनं खूप कमी आहेत. सरकारी नोकरीवरच लोक अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसच्या पुढे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत अर्धा किलोमीटर रांग लागायची मनी ऑर्डर पाठवायची. सगळ्यांची मुलं इकडे मुंबई, पुणे, दिल्ली इकडे शिकतात बऱ्यापैकी, कारण तिथे शिक्षणाचा हा सगळा त्यावेळी खूपच यांचा इन्सर्जनचा प्रॉब्लेम होता. या सगळ्या गोष्टी तिथे मणिपूरमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग एक दुर्दैवी घटना झाली ती 25 जानेवारी 1999 दुपारी 12ची वेळ होती. आणि माझा एक खूप जवळचा मित्र दशरथ प्रसाद, 94 बॅचचा IAS ऑफिसर, तो मणिपूर टुरिझमचा डायरेक्टर होता. आणि ते हॉटेल इम्फाळ अशोका तिथे त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या मागे, माझं नुकतंच लग्न झालं होतं, ऑफिसच्या मागे 1 किलोमीटरवरती आमची 2nd बटालियन मणिपूर रायफल, तिथे मी आणि माझी मिसेस सुनीता, ती फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 96 बॅच, आम्ही 2 जण तिथे होतो. आणि त्याचवेळी बातमी आली की 2 अतिरेकी आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये गोळ्या घातल्या आणि दशरथ प्रसाद इज नो मोर. तर ते एकदम काय झालं मग, तर ते म्हटले ते आले, ते काहीतरी बोलत होते की एक 3 लाख रुपयाचं काहीतरी टेंडर होतं, ते यांना दे त्यांना दे. याला काही कळलं नाही म्हणे भाषा त्यांची, आणि आर्ग्युमेंट झालं काहीतरी आणि त्यांनी ऑफिसमध्ये IAS ऑफिसरला गोळ्या घातल्या. आणि मग त्याची मिसेस गेस्ट हाऊसला होती, तिथे गेलो आम्ही. ती मिसेस वाराणसी ग्रामीण भागातली होती, मुलगा खेळत होता. तिनं मला बघितलं युनिफॉर्ममध्ये, म्हणे मेरे स्वामी को कुछ हो गया है, आप उनको वापस लेके आइए, आप पुलिस में हो. तर कसं सांगायचं तिला मला. आणि 26 जानेवारीला इन्सर्जनचा बंद होता. मणिपूरचे विमानं, नॉर्थ ईस्टचेच विमानं बंद होते त्यावेळी. आता माहीत नाही मला परिस्थिती. तर मग हे मृतदेह पण पाठवायचा बनारसला. मग गव्हर्मेंट ऑफ इंडियाने एअरफोर्सचं विमान पाठवलं आणि मग ते बॉडी तिथून बनारसला नेली. नंतर मग त्याच्या मिसेसला एक काहीतरी गॅस स्टेशन सँक्शन झालं होतं रिहॅबिलिटेशनमध्ये. ही 99ची गोष्ट आहे. त्यानंतर मग आमचं एक हे झालं की आपण इथे काम करण्यात जास्त काही हे नाही आहे. एक मार्ग जो होता, म्हणजे की लग्न झालेलंच होतं, मिसेसचं आंध्र प्रदेश कार्डर होतं, ती महाराष्ट्राची, नागपूरची. आणि आम्हाला दोघांनाही आंध्र प्रदेश कार्डरमध्ये आम्ही राहू शकतो एकत्र, पती पत्नी एकत्रीकरण आपलं जे जिल्हा परिषदचा किंवा याचा, ते अप्लाय केलं आणि मग मी आंध्र प्रदेशमध्ये आलो. तर ही सगळी कहाणी आहे. अच्छा. पण असं आहे की म्हणजे तुमचं एकूण जर करिअरमध्ये बघितलं तर असे खूप इंटरेस्टिंग टप्पे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं काम या काळामध्ये गेल्या आता काय 26, 27, 30 वर्षांमध्ये तुमच्या हातून झालं. त्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं होतं? म्हणजे नक्षलवादाच्या बद्दल, नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं ते होतं. तुम्ही त्याचबरोबर ज्या मुलींचं म्हणजे ट्रॅफिकिंग होतं, मुलींना पळवून नेऊन नंतर वेश्या व्यवसायामध्ये लावलं जातं, त्या मुलींची सुटका, हे खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं.
त्याच्याहीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं करत असतानाच आपल्यासारखीच जी मुलं आहेत, जी भाषेमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूनगंडानं पछाडलेली आहेत, त्याच्यातून त्यांना बाहेर काढून UPSCमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि शेकडो मुलांना तुम्ही आजपर्यंत या पद्धतीनं मार्गदर्शन करून ती परीक्षा पास होण्यासाठी आणि त्यांचं जे स्वप्न असतं UPSC क्लिअर करण्याचं, IAS IPS होण्याचं, तर त्याच्याहीबद्दल. तर ह्या तीन टप्प्यात सुरुवातीचा पहिला टप्पा जो आहे तो मी आलो 99 साली आंध्र प्रदेशमध्ये, आणि त्यावेळी नक्षलवाद अगदी पिकला होता. तर मला तेलुगू भाषा वगैरे येत नव्हती, मी पूर्ण नवा होतो, मी ॲडिशनल SP रँकला होतो. तर त्यावेळी HJ दोरा म्हणून आमचे डायरेक्टर जनरल होते, खूपच विजनरी माणूस होते, आत्ताच नुकतं निधन झालं त्यांचं. तर त्यांच्या लक्षात आलं की अधिकारी आहे, चांगला आहे, पण इथं स्थानिक कल्चर किंवा आहेत, म्हणून त्यांनी 2 महिने मला तिथे हैदराबाद जे आहे ते रंगारेड्डी जिल्हा येतो, त्या SP बरोबर 2 महिने अटॅचमेंट दिली की पूर्ण माहिती करून घे म्हणून. आणि त्यावेळी निवडणुका होत्या ऑगस्ट 99ला, आणि एक पश्चिम गोदावरीमध्ये एलुरू नावाचं हेडक्वार्टर त्यांचं, त्या हेडक्वार्टरची सब डिव्हिजन खाली होती आणि त्यांना न्यूट्रल माणूस पाहिजे होता निवडणुकांसाठी. म्हणून माझी तिथे पहिल्यांदा ASP ग्रेड 1 ती सब डिव्हिजन अपग्रेड केली ॲडिशनल SP रँकची, आणि माझी तिथे नेमणूक झाली. 1 वर्ष तिथे खूप चांगलं काम करायला मिळालं. म्हणजे त्यातला एक किस्सा फक्त तुम्हाला सांगतो, जो नक्षलवादाशी रिलेटेड नाही आहे. मला निनावी पत्र यायची तिथे, आणि जवळजवळ 700 पत्र आली होती. त्यातली 10 पत्र होती अशी होती की ते खुनाच्या गुन्ह्यांची होती, आणि ते खुनाचे गुन्हे आमच्या लोकांनी दडपले होते. ते एक आधी अनैसर्गिक मृत्यू 174 CRPCमध्ये ते तसेच होते. म्हणजे ती फाईल, आणि त्याच्या पत्रात लिहिलं होतं की तुम्ही या 3 आरोपी आहेत, 4 आरोपी आहेत, त्यात नंबर 2ला बोलवा, नंबर 3ला बोलवा, तो तुम्हाला सांगेल म्हणून. मी जस्ट व्हेरीफाय करत गेलो आणि ते होत गेलं. त्याला बोलवलं की तो सांगायचं, हां साहेब ते केलं होतं आम्ही. मग त्यावेळी का नाही हे नाही करत, आम्हाला विचारलं नाही कोणी, किंवा काहीतरी मॅनेज केलं म्हणून. एक दिवस एक माणूस एक वही घेऊन आला माझ्याकडं, आणि तो म्हटला मला तुमच्या पुढे कबुली जबाब द्यायचा. आता पोलिसांपुढे कबुली जबाब तर ॲक्सेप्ट नाही आहे, कन्फेशन बिफोर पोलीस नॉट ॲडमिसिबल. तर म्हटलं काय बोलायचं तुला? नाही म्हटलं तुम्ही लिहिलं आहे, तुम्ही वाचा. त्याने वहीमध्ये लिहिलं होतं की ही 99ची गोष्ट आहे. 96 साली तो आणि त्याचा मित्र दारू पीत बसले होते, भांडण झालं, आणि मित्राचा त्यानं गळा दाबून खून केला. आणि त्यावेळी खून झाला असताना पोलिसांनी बोलवलं होतं त्याला, पण तो म्हटला मला माहीत नाही काय झालं ते, आणि त्याने कबुली दिली नव्हती. मग आत्ता का कबूल करतो आहे? तर तो म्हणे मी 97 साली मी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, आणि माझ्या स्वप्नामध्ये येशू बापा येतो आहे, आणि तो सांगतो आहे की तू चुकीचं काम केलं आणि तू कबूल कर. तर मी मग पब्लिक प्रॉसिक्युटरला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं सर काय करायचं? तर ते म्हणे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन तुम्ही आपण तलाट्याला बोलू, त्याच्यापुढे तो हे करून घ्या, ते कोर्टात ॲडमिसिबल आहे. मग ते केलं आम्ही, आणि तो कोर्टात पण त्यांना कबुली जबाब दिला की पण कॉर्पोरेट रिलेटिव्ह बॉडी नव्हती, किंवा त्या गोष्टी त्यावेळी प्रूव्ह झाल्या नव्हत्या, त्यामुळे तो सुटला त्या केसमधनं. पण अशा बऱ्याचशा इंटरेस्टिंग केस आल्या, आणि हे सगळं चांगलं काम बघून मग माझ्या DGंनी, दोरासाहेबांनी त्यावेळी मला 3 कॉमेंडेशन पण दिले होते. आणि मग ते म्हटले तू आता नक्षलाईट भागात जा. म्हणून मग त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यामध्ये बेलमपल्ली नावाचं एक हे होतं हेडक्वार्टर, की ज्याच्यामध्ये 3 सब डिव्हिजनचा इंचार्ज ॲडिशनल SP रँकचा सेपरेट AR हेडक्वार्टर वगैरे त्या जिल्ह्यामध्येच नक्षलाईट भागासाठी बनवलं होतं. तिथे मला त्यांनी पाठवलं, आणि तिथे आत्तापर्यंत जे आमच्या आंध्र प्रदेशचे किंवा तेलंगणाचे जे कोणी DG रँक ऑफिसर झाले, DGP, ते जनरली हे बेलमपल्ली ॲडिशनल SP झालेले आहेत. म्हणजे तर तिथे मला त्यांना आता आहे नाही मला काही माहिती नाही, पण त्यांनी मला पाठवलं तिथे. म्हणजे इव्हन आत्ता माझे प्रेझेंट DG आहेत, त्यांच्याकडनं मी चार्ज घेतला बेलमपल्लीचा. तर त्यांनी मला चार्ज देतानाही लिस्ट दिली सगळी. ते म्हणे हे बघ हे इन्फॉर्मंट आहेत, A कॅटेगरी, हे B कॅटेगरी, हे C कॅटेगरी, इतकं बारकाईनं काम करायचं. मग 1 वर्ष मी ॲडिशनल SP होतो. मग त्या काळात मी नक्षलवादाचा पूर्ण अभ्यास केला की नक्षलवादी चळवळीमध्ये काय येत आहेत, किंवा पोलीस स्टेशनमध्ये काय येत नाही आदिवासी लोक, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा अभ्यास केला तर एक लक्षात आलं की 1980 साली जेव्हा पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली, त्याचवेळी तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये एक इंद्रवेल्ली नावाचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना प्रोव्होक करून जी आपली स्वस्त धान्याची दुकानं आहेत ती लुटायचं असा प्लॅन केला होता मोठा. आणि त्यावेळी एका आमच्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरला स्टॅबिंग झालं. म्हणून
आमच्या पोलिसांनी फायरिंग केलं आणि त्यात बरेचसे आदिवासी गेले. किती गेले तर सरकारी आकडा वेगळा आहे, ॲक्च्युअल आकडा वेगळा आहे, मी काही बोलत नाही त्याच्याविषयी. पण तेव्हापासनं आदिवासींनी पोलीस स्टेशनला जाणं बंद केलं आणि त्या भागातनं नक्षलवादी चळवळीकडे जाण्याचा ओघ वाढलेला आहे. ती गोष्ट लक्षात आली. त्याच्यापूर्वी नक्षलवाद्यांचा एक केसलापूर म्हणून गाव आहे, तिथे दरबार भरायचा की सरकारी अधिकारी जाऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकायचे. आणि त्या दरबारामध्ये खूप मेसराम म्हणून तिथे एक कम्युनिटी, नागोबाची जत्रा, मराठीच बोलतात ते लोक, प्रधान ते आदिवासीमध्ये प्रधान, त्यांची मातृभाषा मराठी. तर त्या लोकांचं तो दरबार पण बंद झाला होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला आणि माझ्या सुदैवानं 2001ला मे महिन्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये आदिलाबादमध्ये माझे प्रमोशनवरती SP आदिलाबाद म्हणूनच बदली झाली. आणि मग बदली झाल्यानंतर मी ऑलरेडी 1 वर्ष अभ्यास केला होता नक्षलवादी चळवळीचा. तर मी ठरवलं की आपण काहीतरी हे चित्र बदलायचं आहे. हे जे काही लोक पोलीस स्टेशनला येत नाहीत किंवा त्यांचे जे राय सेंटर असतात आदिवासी लोकांचे, त्याच्यामध्ये ते पंचायत करतात. त्याच्यामध्ये इव्हन रेपच्या केसेस पण ते कॉम्प्रोमाइज करायचे, बैल दे त्याला किंवा 10,000 दे असं. आता SC ST केसमध्ये तुम्हाला माहिती आहे मिनिमम 3 लाख रुपये 1 लाख रुपये वगैरे कॉम्पेन्सेशन मिळतं सरकारकडनं जर आरोपी जर नॉन SC ST असेल तर. ते सगळं त्यांना माहिती नव्हत्या गोष्टी सगळ्या. मग सुरुवातीला मी त्यांच्यावर मिटिंग घेतल्या, त्यांना सांगितलं असा कायदा आहे, तुम्ही ज्या काही सोप्या म्हणजे साधे क्राईम्स आहेत, साधे गुन्हे, महिलांचं लग्नाचे असतील किंवा बाकी साधे गावामध्ये काहीतरी हे झालं, वाद झाला, ते करा. पण बाकी मर्डर, रेप हे गुन्हे तुम्ही जर पोलीस स्टेशनला नाही आणले तर तुमच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करावं लागेल. ते त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर मग हे पोलीस तुमच्यासाठी, पोलीस मी कोसम हा प्रकल्प आम्ही तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये राबवला. आणि ह्या प्रकल्पामध्ये आम्ही जे प्रिन्सिपल वापरलं होतं ते होतं कम्युनिटी पोलिसिंगचं कॅम्प मॉडेल. तर कॅम्प मॉडेलमध्ये C स्टँड फॉर कन्सल्टेशन, की तुम्ही ज्या भागामध्ये पोलिसिंग करताय त्या भागातल्या लोकांशी संपर्क साधा, त्यांचे गाऱ्हाणं काय, त्यांना काय पाहिजे प्रशासनाकडनं ते जाणून घ्या. म्हणून मग मी ग्रामसभा कशा घ्यायच्या याचं ट्रेनिंग दिलं हेडक्वार्टरला पोलिसांना, की सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी जाऊन गावामध्ये तुम्ही ग्रामसभा घ्या, त्यांच्याकडनं लेखी घ्या त्यांच्या काय काय तक्रारी वगैरे. आणि त्यानंतर मग आपण जिल्हा प्रशासनाकडनं त्या तक्रारीची सोडवणूक करू. तर एक जवळ 1200 गावामध्ये आम्ही अशा मिटिंग घेतल्या, 6 महिने ह्या मिटिंग झाल्या. आणि या मिटिंगमधनं आमच्या असं लक्षात आलं आहे की लोक जे आहेत ते नाराज आहेत सरकारवर, कारण गावामध्ये सरकारचे शाळा आहेत तिथे, पण शाळेमध्ये शिक्षक जात नाही आहेत. शिक्षकांनी त्यांच्या नावावर कोणीतरी मुलं ठेवलेत. आणि मी म्हटलं अरे माझे आईवडील म्हणजे शिक्षक, माझे वडील तर रिटायर होईपर्यंत 4-5 किलोमीटर सायकल चालवत जायचे शाळेमध्ये. आई माझी 3-3, 4-4 किलोमीटर चालत जायची शाळेला. हा काय प्रकार आहे कामावर दुसऱ्या माणसाला ठेवायचा? तर हे तर गुन्हा आहे, इम्पर्सोनेशन बाय चिटिंग. मी 6 केसेस नोंदवल्या. पहिल्या 6 केसेस नोंदवल्या आणि ते शिक्षक आत टाकले. तर शिक्षक आत टाकले तर दुसऱ्या दिवशी माझ्याविरुद्ध मोर्चा आदिलाबाद हेडक्वार्टरला. तर मग आमचे मंत्री होते, पालकमंत्री आणि कलेक्टर, ते आले. ते म्हटले आम्ही सांगितलं SPंना की तुमच्याविरुद्ध कारवाई करा, कारण नक्षलवाद्यांनी पण शाळा सुरू केल्यात. त्याचा सिलेबस म्हणे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही जर शाळेत गेलात तर ठीक आहे, नाही तर बाकीच्या शिक्षकांविरुद्ध पण आम्ही कारवाई करू. आणि शिक्षक काय करायचे, तर हे शिक्षक कॉन्ट्रॅक्ट घेत होते. त्याच तालुक्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टची कामं करायचे आणि मुलांना आपले 1,000-2,000 रुपये देऊन 10वी पास मुलगा कोणीतरी तो शिक्षकाचं काम करायचं. पण ते व्यवस्थित झालं. नंतर मग दुसरी तक्रार आली की प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, डॉक्टर जात नाही आहेत, आठवड्यातनं एकदा पण जात नाही. मग त्यांची मिटिंग घेतली, त्यांना सांगितलं की तुम्ही अल्टरनेट डे जा, बाकी दुसऱ्या दिवशी जे आरोग्यसेवक वगैरे ते बघतील. आणि आम्ही पण प्रशासनाच्या वतीनं आम्ही रिमोट जी गावं आहेत तिथे आरोग्य शिबिरं घेऊ. आणि मग ते पण स्ट्रीमलाईन झालं. जवळजवळ 113 आरोग्य शिबिरं घेतली आम्ही त्या 3 वर्षाच्या काळामध्ये. 1000 लोकांच्यावरती कॅटरॅक्टच्या सर्जरी केल्या. एक लहान मुलं 7 होती ज्यांच्या हार्टमध्ये होल होतं. काही स्थानिक संस्थांच्या मदतीनं हैदराबादच्या केअर हॉस्पिटलमध्ये ज्यांच्या हृदयविकाराच्या सर्जरी पण आम्ही केल्या. आणि हे सगळं करत असताना आम्ही जेव्हा आम्ही त्या गावामध्ये जायचो तिथे आम्ही एक सांस्कृतिक पथक आमचं बनवलं होतं. आणि त्या पथकातनं त्या गावामध्ये नक्षलवादी चळवळी विरोधी आम्ही अवेअरनेस करायचो, किंवा त्या गावातनं जे काही भूमिगत आहेत त्यांनी परत यावं चळवळीतनं. सरकारची जी सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसी 1993ला पॉलिसी आली आंध्र प्रदेशची. भारतात पहिली पॉलिसी सरेंडर रिहॅबिलिटेशनची आंध्र प्रदेश सरकारने आणली आणि अतिशय चांगली पॉलिसी आहे. ती पॉलिसी समजून सांगायचो, त्याचे आईवडिलांना अपील करायला सांगायचो. मीडियाचे लोक पण असायचे, व्हिज्युअल मीडिया होते, प्रिंट मीडिया, ते फोटो घ्यायचे की आईवडील रडतायत, व्हिडिओ यायचा.
आणि नक्षलवादी पण पेपर वाचतात. पेपर जायचं आतमध्ये की याच्या वडिलांचं अपील आलं आहे, याच्या आईचं अपील आलं आहे की बाहेर आहे, की परिस्थिती आमचं आता काही खरं नाही वगैरे. ते असं थोडं इमोशनल हे करून आणि हे सगळं चालू असताना त्याचवेळी माझ्याविरुद्ध मग पत्रकं लागली की हे एस पी जे काही करतो आहेत. त्या तेलुगूमध्ये लिहिलं होतं की ही पोलीस संस्करणालू यांता पोलीस नाटकालू, हे सगळे पोलिसांचे नाटकं आहेत. त्याच्यात तुम्ही काही विश्वास ठेवू नका. माझ्या लक्षात आलं की आपण जे करतो आहे ते योग्य करतो आहे आणि तिथपर्यंत पोहोचले ते. हां. आणि मग हळूहळू सरेंडर व्हायला सुरुवात झाली आणि त्या 3 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 150 नक्षलवादी शरण आले. नंतर आम्हाला पिन पॉईंट इन्फॉर्मेशन यायला लागली की कुठे मूवमेंट आहे, काय आहे. आणि मग ग्राउंड फोर्सेस आणि मग एका बाजूला विकासाची कामं आणि जे शरण आले त्यांचं पुनर्वसन आणि एका बाजूला ऑपरेशन्स, अशी ही 2 pronged स्ट्रॅटेजी आम्ही त्यावेळी ही वापरली मी कोसममध्ये. आणि जवळजवळ 90% तो जिल्हा 180 टोटल होते ते. मी जेव्हा 2004ला त्यातनं माझी बदली झाली 3 वर्ष 2 महिन्यानंतर, त्यावेळी ती संख्या 20वर आणली होती, म्हणजे 180ची. मग त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या की ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची दखल घेतली गेली. एक जी होती ती एक गंगापूर नावाचं गाव होतं, तर त्या गावाला रस्ता नव्हता. जवळजवळ 26 गावांनी रिव्होल्ट केला होता. नक्षलवादी गावात आले, त्यांनी उठाव केला होता की तुम्ही आमच्या गावात येऊ नका. मग 3 गावामध्ये तर त्यांनी नक्षलवाद्यांचं वेपन हिसकावून घेतलं आणि पोलिसांना आणून दिलं होतं. मग तिथं आम्हाला कॅम्प लावावं लागले पोलिसांचे, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. त्यातलं एक गाव होतं गंगापूर. ते गंगापूरचे गावकरी ते फार पेटले होते. ते म्हणे काही करा तुम्ही, आमचं गाव मेनस्ट्रीमशी जोडा. आमच्या गावाला रस्ता नाही आहे, आमचं गाव धरणाच्या पाण्याच्या आतमध्ये आहे. मग आमच्या गावाला यायचं तर त्या धरणाच्या पाण्यातनं होडीनं जायचं, मग 5 किलोमीटर चालायचं, मग ते गाव यायचं. त्यामुळं आमचं तांदूळ आम्ही पिकवतो, ते कोणी विकत घेत नाही आहे. तर तुम्ही रस्ता करा. मी बघितलं सर्वे ऑफ इंडियाचा मॅप, तर एक लाल रेषा दिसली, पण ती पायवाट होती. आणि मग कलेक्टर म्हटले आपण हा डेव्हलप करू. पण कॉन्ट्रॅक्टर बोलवले, कॉन्ट्रॅक्टर कुठे पुढे येणार, कारण त्याचवेळी आपल्या गडचिरोलीमध्ये BROचं रोडचं काम चालू होतं आणि BROची व्हेकल नक्षलवाद्यांनी जाळली होती. तर ते म्हटले नक्षलवादी जर BROचे व्हेकल जाळतात तर आमचे व्हेकल कसे आहेत, त्यामुळे कोणी पुढे येणार कॉन्ट्रॅक्टर. मग माझ्यातला कार्यकर्ता तिथं जागा झाला. तर मग मी सांगितलं की आपण ठीक आहे, आपण श्रमदान करू. 100 लोक आणि 30 पोलीस. 28 नोव्हेंबर 2003ला आम्ही तो 12 किलोमीटरचा रस्ता श्रमदान सुरू केलं आणि 15 डिसेंबर 2003ला तो पूर्ण श्रमदानातनं तो रस्ता पूर्ण केला. आणि 14 जानेवारीला परत नक्षलवादी गावात आले. तर ते म्हणे तुम्ही काय रस्ता केला, पोलीस येऊन तुम्हाला पकडून घेऊन जातील आता, असं. ते म्हणे आम्हाला माहिती आहे पोलीस काय करतात ते. तर बायका पुढं होत्या, बायकांनी तिखट हे केलं लोकांच्या त्या नक्षलवाद्यांच्या डोळ्यात आणि एक कार्बाईन गन त्यांनी हिसकून घेतली. दुसऱ्या दिवशी जो रस्ता आम्ही बनवला होता त्या रस्त्यावर ते चालत आले, पोलीस स्टेशन कडम नावाचं. आणि मग त्यांनी सांगितलं असं असं झालं. मग आम्ही लगेच निर्णय घेतला की या गावाला आपण ST बस सुरू करायची. मग 18 जानेवारीला आम्ही स्वतः, मी, कलेक्टर, आमचे प्रकल्प अधिकारी, ITDAचे, आमचे खासदार, असे सगळे त्या गावात गेलो. खूप मोठा तिथे एक फेस्टिवल टाईप होता. त्याची पहिल्यांदाच एक बस येताना गावात बघितली होती आणि ते त्या तेलुगूमध्ये मध्ये एर्रा बस वच्चिंदी, म्हणजे लाल रंगाची बस आली गावामध्ये. आणि ते लंबाडा गोंड त्या भाषामध्ये तिथे गाणी वगैरे आणि मोठं ते एक आनंदाचं वातावरण होतं. खासदार साहेब पण चांगल्या मूडमध्ये होते. ते म्हटले मागच्या 2 निवडणुकामध्ये मला न भेटता किंवा माझं तोंड न बघता तुम्ही मला मतदान केलं, मी खरंच आभारी म्हणे तुमचा. तर ते गाव नंतर मग एवढे हे झालं की आज त्या गावातनं बरेचसे पोलीस दलामध्ये काम करतात, इंजिनियर्स आहेत त्या गावामधनं. ते गाव पूर्ण हैदराबादवरनं त्या गावाला बस येतात. तर हा जो गंगापूरचा बस एक्सपेरिमेंट जो होता आणि रस्ता, तर याला मग 2004 सालीच इंटरनॅशनल कम्युनिटी पोलिसिंगचं अवॉर्ड अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसला मिळालं. आणि ते अवॉर्ड घ्यायला मी आणि एक माझा इन्स्पेक्टर गेलो होतो. आणि तिथे माझ्या सुदैवानं आपले अजित डोवाल साहेब, अच्छा, हां, त्यावेळी ते IBचे डायरेक्टर होते. आणि IBचे डायरेक्टर हा इंटरनॅशनल पोलीस संघटना जी आहे त्याचे ते सदस्य असतात. तर ते पण आले होते साहेब तिथे. मग तिथे साहेबांची पहिल्यांदा भेट झाली होती 2004 साली. आणि तो जो ती जी कॉन्फरन्स होती पोलिसांची, 113 देशातले पोलीस आले होते तिथे. ती कॉन्फरन्सला तिथले गव्हर्नर जे होते आपले हिरो अर्नॉल्ड श्वेझेंगर, हे ते गव्हर्नर होते कॅलिफोर्नियाचे.
तर ते पण तिथे ते बघायला मिळाले मला कॉन्फरन्समध्ये. त्यानंतर हे झालं. तर हा जो रस्त्याचं काम आणि एकूण जे आदिलाबादचं काम होतं हे कलाम साहेबांच्या कामावर केलं. आणि कलाम साहेब त्यावेळी राष्ट्रपती होते आणि मला कोणीतरी सांगितलं होतं की कलाम साहेबांना ईमेल लिहिलं तर ते अपॉइंटमेंट देतात. आम्ही ईमेल लिहिलं की सर आम्ही असं असं केलं आहे आणि हे काम तुमच्यापर्यंत पोहोचायचं. तर कलाम साहेबांनी अपॉइंटमेंट दिली. त्यावेळी बेगमपेठ विमानतळावरती त्यांची हैदराबादला दुसऱ्या कामासाठी व्हिजिट होती. पण परत जाताना त्यांनी तिथे 15 मिनिट 1 to 1 मुलाखतीची संधी मिळाली 14 जुलै 2004. मग त्या दिवशी यंग मॅन व्हॉट आय कॅन डू फॉर यू म्हणून त्यांनी अगदी हातात घेत मग त्यांना सांगितलं की असं केलं आहे सगळं आणि आता दुहेरी भूमिका आहे. विकास केला आहे आम्ही, जे शरण आले आहेत त्यांचं पुनर्वसन केलं आहे आणि ऑपरेशन्स कंटिन्यू आहेत. तर हे काम बाकीच्या ठिकाणी आपल्याला याच पद्धतीनं करता येईल. त्यांनी व्यवस्थित ते हे केलं. नंतर मग रिटायरमेंटनंतर पण कलाम साहेब, कारण त्यांनी 10 वर्षापूर्वी हैदराबादला आमचं RCI आणि ARCI त्याच्यामध्ये मिसाईलचं काम केलेलं. त्यांना हैदराबाद खूप आवडायचं. त्यामुळे रिटायरमेंटनंतर पण कलाम साहेब हैदराबादमध्ये आले. त्यांनी लीड इंडिया नावाचा की जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन मुलांना लेक्चर देणं वगैरे, मग त्या प्रकल्पात मी पण त्यांच्याबरोबर कधी जायचो. म्हणजे एक चांगली ओळख झाली होती कलाम साहेबांची, एक चांगली प्रेरणा त्यांच्याकडनं मिळाली. तर हे नक्षलवादी जे काम होतं एकूण म्हणजे ते जे मॉडेल पोलीस कोसममधून आम्ही त्यावेळी जे तयार केलं त्याच्यामध्ये एक जो मुख्य फायदा झाला होता की नक्षलवाद्यांची भरती झाली नव्हती. ही जी संख्या 180वरनं जी 20वर आली त्या काळामध्ये भरती नव्यानं नक्षलवाद्यांची झाली नव्हती. आणि 3 वर्षाच्या काळामध्ये आम्ही एकही आमचा साथी गमावला नाही. हां, तो म्हणजे माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं की कारण तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस गेला तुमच्या पोलीस दलातला तर ते का मी बघितलं होतं माझ्या ॲडिशनल एसपीच्या काळामध्ये 2 घटना तशा झाल्या होत्या. तर मी तो पॉईंट ठेवला होता की आपण ट्रान्सपरंट राहायचं, आपण कुठल्याही चुकीचं काम करायचं नाही, जे काही कायद्याच्या चौकटीत आहे तेच करायचं. आणि परवा एक खूप मोठा सेंट्रल कमिटीचा मेंबर आत्ता 3 महिन्यापूर्वी सरेंडर झाला आणि सरेंडर झाल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही भरपूर ऑपरेशन केले होते त्यावेळी, पण तो आम्हाला सापडला नव्हता. तो पण सरेंडर झाल्यानंतर मग जेव्हा IPS अधिकारी काही आमच्या राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचे त्या आमच्या संस्थेला भेट द्यायला आले होते त्यावेळी तो तिथं होता. मग त्यांनी विचारलं त्या IPS ट्रेनिंगनी की तुम्ही IPSला टार्गेट का करता. तर ते म्हटले जर IPS जर व्यवस्थित काम करत असतील, चांगलं काम करत असतील तर त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, आम्ही नाही करत टार्गेट. मग त्यांनी त्या नक्षलवाद्याने आदिलाबादचं सांगितलं. अच्छा. की त्यावेळी ते काम चालू होतं, ते साहेब होते. तर आम्हाला नुकसान झालं म्हणे, आमची भरती थांबली होती त्या जिल्ह्यातनं, कारण हा जिल्हा जो होता आदिलाबादचा हा मुख्यतः भरतीसाठी नक्षलवादाचा आगार ते हे होतं तिथे. आणि भरती आणि मोठमोठे कॅम्प व्हायचे. इव्हन एक कॅम्प असा झाला होता की जिथून नेपाळमधनं पण आले होते नक्षलवादी आदिलाबादमध्ये. असे मोठे मोठे कॅम्प तिथे व्हायचे, ट्रेनिंगचे कॅम्प आणि नक्षलवाद्याची रिक्रुटमेंट. तिथून मग ते डायरेक्ट छत्तीसगडला पाठवायचे. म्हणजे आम्ही जे सरेंडर केले 160 त्याच्यातलं जवळजवळ 40-50 नक्षलवादी आम्ही छत्तीसगडवरनं परत आणले होते. त्यांना एक गाव होतं डेडरा नावाचं, त्या गावामध्ये 6 किलोमीटरवर हंडा घेऊन बायका पिण्याचं पाणी आणायचं. तर 7 जण अंडरग्राऊंड होते त्या गावामध्ये. मग कलेक्टर म्हटले आपण पाण्याची टाकी हे करू गावाला, आणि 3 महिन्यात आम्ही पाण्याची टाकी बसवली. मग त्या गावात ग्रामसभा घेतली, बघा आता पाण्याची टाकी बसवली, तुमचा प्रश्न सुटलेला आहे, तुमच्या पोरांना परत आणा, उद्या चकमकीत गेली तर आम्ही जबाबदार नाही. आले ते त्या डेडरा गाव पूर्ण नक्षलाईटपासून रिकामं झालं. असे आम्ही एक गावं की ज्या गावातनं भूमिगत चळवळीमध्ये जास्त गेलेले तरुण तरुणी त्या गावावर फोकस केला. एक मोठा आदिवासी कम्युनिटी मॅरेजेसचा प्रोग्राम केला होता. 106 आदिवासींचे लग्न लावले आम्ही. जवळजवळ 25,000 लोक आले होते, 2 मंत्री पण आले होते त्या कार्यक्रमाला. एक कमिटी तयार केली आदिवासींची, त्याच्यामध्ये मग काही सरेंडर नक्षलाईट होते, काही आदिवासी समाजामध्ये काय होतं की लग्न करायचं असेल तर लोक हे घेतात, कर्ज घेतात ॲडव्हान्स, आणि थोडंसं लॅविशपणे ते लग्न होतं. आणि मग बाकीच्या घरातले बाकीचे मुलंही आहेत त्यांचं लग्न करायला प्रॉब्लेम येतो. तर ते प्रॉब्लेम होता तो आम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की हे वल्नरेबल आहेत, हे नक्षलाईट चळवळीत जाऊ शकतात, त्यांचं लग्न होत नाही म्हणून. मग हा सामूहिक विवाहाचा प्रकल्प ते कमिटी तयार केली. त्यांची कमिटीमध्ये आदिवासींचे काही लोक, आमची काही लोक, आणि योग्य 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा ते त्यांचे हे बघून त्यांना प्रॉपर हे करून आम्ही मग तो मास मॅरेजेसचा खूप मोठा प्रोग्राम केला. आता त्याला 25 वर्ष होत आहेत
यावर्षी त्या परवाच तो सब इन्स्पेक्टर ज्यांना लग्न लावले होते सगळे, तो आला म्हणे साहेब 25 वर्ष होतात, आपण काहीतरी करायचं का? म्हटलं आता त्याच्यातच ते एका नक्षलवाद्याला तुम्ही पुनर्वसन करून त्याचं तो प्राध्यापकापर्यंत. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ॲक्च्युली. 2002 साली एक नक्षलवादी शरण आला आणि तो स्टेट लेवलवर काम करत होता. तर तो म्हटला मी 88 साली नक्षलवादी चळवळीत गेलो, त्यावेळी मी माझं बीटेक सेकंड इयरला होतो, तर मला माझं बीटेक पूर्ण करायचं आहे. 2002ची गोष्ट आहे. तर मग मी त्या इंजिनिअरिंग कॉलेजला कॉन्टॅक्ट केला, ते म्हटले विद्यापीठाला विचारा. मग विद्यापीठाच्या व्हीसींना कॉन्टॅक्ट केला, तर ते म्हटले अरे म्हणे हा नक्षलवादी, याची गॅरंटी कोण घेणार म्हणे, तुम्ही लिहून द्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, आम्ही लिहून देतो, शासनापुढे सरेंडर झालेला आहे तो. तर लिहून दिला आम्ही लेटर हेडवर की आम्ही जिल्हा प्रशासन याची जबाबदारी घेतो आणि आम्ही त्याच्यावर वॉच पण ठेवू. आणि मग त्याला ॲडमिशन मिळाली. 1 वर्ष आमचे लोक साध्या विषयामध्ये बघायचे, म्हणे चांगला अभ्यास करतो आहे सर, त्याला इंटरेस्ट आहे. मी हळूहळू विसरून गेलो. 2017ला मी जेव्हा हैदराबादमध्ये राचकोंडा भागाचा पोलीस कमिशनर होतो, 6.5 वर्ष मी कमिशनर होतो. आपलं रामोजी फिल्म सिटी, उप्पल स्टेडियम तो भाग, ते एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजला तिथे सुरुवातीला जे फ्रेशर्स मीट असते, अँटी रॅगिंग आणि बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगावं लागतात मुलांना. तर त्या मीटला त्यांनी मला बोलवलं. तिथे वृक्षारोपण चालू होतं. तर दुरून एक गृहस्थ मला पळत येताना दिसले. तर तो आले जवळ, मला म्हणे ओळखलं का? ते आपली कुसुमाग्रजांची कविता ना, ओळखला का सर मला? म्हटलं नाही ओळखलं. म्हटलं तर मग म्हणे मी तोच म्हणे, 2002 साली तुमच्या पुढं शरण आलो होतो. मी नंतर बीटेक केलं, एमटेक केलं, आज मी या कॉलेजला असोसिएट प्रोफेसर आहे म्हटलं. हां, तर मला फार आनंद झाला. म्हटलं वाल्याचा वाल्मिकी होतो. हां, तर असे बरेचसे उदाहरणं. आणि एक तर असं होतं, एक खूपच डेडली असा तो नक्षलाईट लीडर होता. पण शरण आल्यानंतर मग त्यांना आम्ही मदत करायचो, कुठल्या सगळ्या प्रकारची मदत करायचो त्यांना. त्याची बहीण रानामध्ये मोहाची फुलं गोळा करायला गेली आणि ती झाडावून पडली. तर ती खूप क्रिटिकल होती. तिथून त्यानं मला मोबाईल फोन केला आणि तो रडत होता. रात्री 2ची गोष्ट आहे. मग मी ॲम्ब्युलन्स पाठवली आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नागपूरला नेलं. पण हॉस्पिटलसमोरच तिचा प्राण गेला. म्हणजे आम्ही आमच्या पतीनं प्रयत्न केले. म्हणजे असं एक त्यांचा पण आमच्यावर एवढा विश्वास झाला होता की जे नक्षलवादी शरण झाले होते. त्यामुळे 2004ची आम्ही जी निवडणूक केली होती, आपली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होती 2004ची, आम्हाला 10-15 दिवस आधी इन्फॉर्मेशन आली की कुठे कुठे माईन्स लावलेले आहेत म्हणून. हां, तर मग तिथे आम्ही हेलिकॉप्टर वापरलं ड्रॉप करायला. आणि आम्ही जात नाही आहेत रस्त्यानं, हेलिकॉप्टर वापरलं म्हणून फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी ब्लास्ट केलं ते. एकही रिपोल झाला नाही त्या इलेक्शनमध्ये. अतिशय हां, पण त्यावेळी गव्हर्नमेंट पण चेंज झालं ॲक्च्युली. चंद्राबाबू हे आमचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर वाय.एस. राजशेखर रेड्डी सरकार आलं आणि मग ते सरकार आल्यानंतर त्यांच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या. त्यांनी 1 वर्ष त्यांच्या जाहीरनाम्यातच आम्ही चर्चा करू नक्षलवाद्यांशी असं पण सांगितलं होतं. आणि मग माझी बदली हैदराबाद झाली होती. हैदराबादला मी आपला रामोजी फिल्म सिटी वगैरे जो एरिया आहे तो सगळा त्या भागात एकच सायबराबाद पोलीस कमिशनरेटला एकच DCP होता त्यावेळी. मी लॉ अँड ऑर्डर DCP होतो. आणि मग हे नक्षलवादी जेव्हा जंगलातनं चर्चेसाठी हैदराबादला येत होते तेव्हा मला ते पण काम दिलं होतं की यांच्यावर कोणी अटॅक करू नये म्हणून मी रस्त्यावर उभं होतो. मग तेही काम करावं लागलं. जसं शेवटी सरकार जे काही जबाबदारी सोपवेल ती जबाबदारी पार पाडायची असते. दुसरा अनुभव जो ट्रॅफिकिंगच्या बद्दलचा. 2004ला जेव्हा मी हैदराबादला आलो तर पहिलं पोस्टिंग माझं हे सायबराबाद कमिशनरेटला झालं. आणि आपला जो हायटेक सिटी भाग आहे आत्ताचा, तर तो भाग त्यावेळी सायबर टॉवर होता तिथे. आणि त्या भागात काही रिसॉर्ट होते. आत्ताचं म्हणजे हा भाग अमेरिकासारखाच झाला आहे, म्हणजे ती परिस्थिती त्यावेळी नव्हती. तर तिथे एक रिसॉर्ट होता एपिक्युरस नावाचा. आणि मला माहिती आली की ते रायदुर्गम म्हणून पोलीस स्टेशन की त्या हद्दीमध्ये तो रिसॉर्ट आहे आणि तिथे रात्री मुजरा चालतो. आणि बाहेरच्या राज्यातनं मुलींना तिथं आणलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात. आणि त्या पत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्ही स्थानिक पोलिसांना इन्व्हॉल्व करू नका. तर 15 दिवसातनं एकदा नाईट पेट्रोलिंग यायची मला. तर मग त्या नाईट पेट्रोलिंगच्या दिवशी मी दुसऱ्या सब डिव्हिजनचे पोलीस घेतले आणि मग तिथे रेड केली. तर रेड केल्यानंतर 19 मुलींची सुटका केली. एका रूममध्ये 1 मुलगी आणि 2-3 पुरुष असं ते प्रकार चालू होता तिथं व्यवसायाचा. आणि
मग त्या मुलींशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं कलकत्त्याच्या आपल्या इथल्या पण मुली होत्या, मुंबई पुण्याच्या पण. आणि मग त्या तिथे बेगमपेठ भागामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं जायचं. तिथून त्यांना शाळेच्या व्हॅनमध्ये ते जो रिसॉर्ट होता हायटेक सिटीचा तिथं आणलं जायचं संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी परत त्यांना तिथं ड्रॉप केलं जायचं. असं हे 15 दिवस 10 दिवस त्यांना नंतर मग परत त्यांना पाठवलं जायचं. तर हा प्रकार तिथे चालू होता. तर हा काय प्रकार आहे सगळा मला समजून घ्यायला मला वेळ गेला. आणि त्यावेळी मग हे ह्युमन ट्रॅफिकिंग याला म्हणतात. आणि त्यावेळी तिथे हैदराबादला एक पद्मश्री डॉक्टर सुनीता कृष्णन, त्यांना 2016ला पद्मश्री मिळाली. तर त्या मॅडम, त्यांची प्रज्वला नावाची संस्था होती, त्या यांचं पुनर्वसनाचं काम करायच्या. तर मग त्यांना भेटलो मी. त्यांनी सांगितलं मला सगळं की कशाप्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग चालतं, कशाप्रकारे महिलांना याच्यामध्ये गुंतवलं जातं आणि त्यांच्याकडनं त्यांचं शोषण कशाप्रकारे होतं, हे नेटवर्क कसं असतं, सोर्स एरिया, डेस्टिनेशन एरिया, या सगळ्या गोष्टी. मग याच्यात आपण आता त्यावेळी नक्षलवाद जवळजवळ संपला होता 2004पर्यंत. त्याच्यात आपण काहीतरी करायचं म्हणून मी ठरवलं. आणि माझ्या सुदैवानं 2005ला नलगोंडा या जिल्ह्याचा SP म्हणून माझी बदली झाली. आमचे गृहमंत्री त्याच जिल्ह्याचे होते. आणि त्या जिल्ह्यामध्ये एक यादगिरीगुट्टा म्हणून देवस्थान आहे, त्याला सेकंड तिरुपती म्हणतात तिथे. तर तिथे एक रेड लाईट एरिया होता आणि डोंबारा जातीच्या महिला तिथे हा धंदा करायच्या. तर म्हटलं आमच्याकडे तर महाराष्ट्रामध्ये तर ते तारेवर चालतात किंवा बाकी कसरती करतात, हे असे कामं नाही करत. तर ते म्हणे नाही, इकडे ते पिढी जाते म्हणे, त्या मुलगी जन्माला आली तर तिला हा धंदा केला पाहिजे. म्हटलं हे चुकीचं आहे. तर 2003ला एक शासनानं आमच्या GR काढलेला होता की दर महिन्याला ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधी कलेक्टरनं मिटिंग घ्यायची, SP आणि सगळ्या संस्थांची, आणि अशा काही केसेस असतील तर त्यांचं पुनर्वसन करायचं. मग मी कलेक्टर साहेबांना सांगितलं, सर आपण काहीतरी करू. मग त्या प्रकल्पाचं नाव आसरा प्रकल्प असं आम्ही ठेवलं. आणि मग त्याच्यामध्ये शासनाचे सगळे संस्था आणि नॉन गव्हर्नमेंट संस्था, ज्यात प्रज्वला डॉक्टर सुनीता कृष्ण मॅडमचं पण, त्यांना पण आम्ही हे केलं. इंडियन रेड क्रॉस वगैरे होतं. मग सुरुवातीला आम्ही रेड केल्या, महिलांची सुटका केली त्याच्यातनं. आणि त्यांच्या मुलांसाठी आम्ही सर्व शिक्षा अभियानच्यामध्ये शाळा सुरू केल्या की जेणेकरून त्यांची सेकंड जनरेशन प्रॉस्टिट्यूशनमध्ये परत जाऊ नये म्हणून. 1 वर्ष ती पूर्ण शाळा 24/7. त्यानंतर मग त्यांचं एज आणि ॲप्टिट्यूड बघून त्यांना परत रेग्युलर शाळामध्ये प्रवेश, अशा प्रकारे ती शाळा होती. 2 वर्ष हा प्रकल्प प्रोजेक्ट आसरा, ज्याच्यामध्ये आम्ही जी काही मुलं होती, तरुण मुलं जे भडव्याचं काम करायची, सुरुवातीला आम्ही अटक केली होती, पण नंतर मग त्यांना आम्ही सिक्युरिटी गार्डचं ट्रेनिंग दिलं आणि देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आम्ही गार्ड म्हणून नेमलं. या महिलांचं ज्यांची सुटका केली होती त्यांच्यासाठी आम्ही व्होकेशनल गायडन्स सेट 3-3 महिन्याचे प्रोग्राम हे केले. त्यांना सॉफ्ट स्किल दिले. काहींना प्रायव्हेट याच्यामध्ये नोकऱ्या दिल्या, काहींना आमच्या DRDA तर्फे, ग्रामीण विकास यंत्रणा, सेल्फ हेल्प ग्रुपतर्फे त्यांना काही फायनान्स देऊन, मायक्रो फायनान्स, मायक्रो मार्केटिंग, त्यांना प्रॉडक्ट हे केले त्यांच्याकडनं. तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 90% तिथलं प्रॉस्टिट्यूशन आम्ही त्या रेड लाईट एरियामधलं संपवलं. आणि मग या प्रकल्पाला 2006 साली अमेरिकेचे परत बॉस्टनला 2 पुरस्कार मिळाले होते, लॉ एन्फोर्समेंट आणि ह्युमन राईट प्रोटेक्शन असे 2 अवॉर्ड. आणि माझं हे काम बघून मग त्यावेळी जे DGP होते आमचे स्वरणजित सेन, आणि त्यावेळी आपल्या केंद्रीय महिला मंत्री रेणुका चौधरी मॅडम होत्या. तर त्या म्हटल्या की महिलाविषयक कामामध्ये तुम्हाला रस आहे, तुमचं कामही चांगलं आहे, तर आमच्या CIDमध्ये एक महिला संरक्षण विभाग आहे, विमेन प्रोटेक्शन सेल, तर त्याच्यामध्ये SP म्हणून मग माझी बदली झाली 2007ला. आणि माझ्या सुदैवानं 2007ला भारत सरकार, गृह मंत्रालय आणि युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम यांचा एक पायलट प्रोजेक्ट 5 राज्यामध्ये आला. आपलं महाराष्ट्र राज्य, गोवा, आंध्र प्रदेश, त्यावेळी आंध्र प्रदेश होतं आमचं, आंध्र प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार, या 5 राज्यांमध्ये हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतला. आणि भारतातलं पहिलं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे हैदराबादला तयार झालं. आणि मी CIDच्या विमेन प्रोटेक्शन सेलमध्ये होतो, तिथेच ते तयार झालं आणि मी त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर होतो. तर मग त्या सेलमार्फत आम्ही आमच्या मुली आंध्र प्रदेशातल्या कुठे कुठे कुंटणखान्यात आहेत, तर मग त्याचं पहिलं सगळं सर्वे केला. तर पुण्यात बुधवारपेठमध्ये आहेत, आपल्या मुंबईला आहेत, भिवंडीला आहेत, बेंगलोरला आहेत, गोव्याला आहेत, दिल्लीला GB रोडला आहेत. ते सगळी यादी करून मग एक 1 बाय 1 आम्ही मग रेड सुरू केली. पहिली रेड आम्ही इंटरस्टेट रेड इथं भिवंडीला मी स्वतः आलो होतो. 6 जानेवारी 2007ला D शिवानंदन साहेब तेव्हा ठाण्याचे कमिशनर होते आणि माझे CIDचे ॲडिशनल DG आणि ते बॅचमेट होते. दोघांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट केलं
आणि भिवंडी भागात रवींद्र सेनगावकर त्यावेळी DCP होते. मग त्यांनी आम्हाला एक 200 वगैरे पोलीस दिले. तिथे हनुमान टेकडी नावाचा एरिया आहे भिवंडीमध्ये. त्या एरियाला पूर्ण सराउंडिंग करत आम्ही मग घराघरातनं ज्या महिला होत्या जवळ 29 महिलांची आम्ही सुटका केली त्यावेळी. त्यातनं काही बाहेरच्या राज्यातल्या पण होत्या आणि त्याच्यात आम्हाला ज्या वॉन्टेड होत्या त्यांना आम्ही हे केलं. एक त्यावेळी मला एक विचित्र घटना बघायला मिळाली. एक लहान मुलगी होती 8 वर्षाची, ती रस्त्यावर बसली. ती म्हणे माझा जन्म इथंच झाला, मी कुठे जाणार नाही. पूर्ण हे झालं होतं, म्हणजे काय करायचं मला प्रश्न पडला. तर इथे एक मुंबईमध्ये एक त्रिवेणी आचार्य मॅडम आहेत रेस्क्यू फाउंडेशनच्या, ते माझ्याबरोबर त्यावेळी रेडला होत्या. तर ते म्हणे माझं होम बघायला चला इथं. मुंबईत आणलं मला त्यांनी. ते म्हणे माझ्याकडे एक तेलुगू मुलगी पडे, तिचं मी पुण्यातनं बुधवारातनं सुटका केली होती, तुम्ही तिच्याशी बोला. तर मी तिच्याशी तेलुगूत बोलतो आणि ती हिंदीत बोलते. सुरुवातीला 5 मिनटं माझ्या लक्षात आलं की अजून ती त्या ट्रॉमामध्येच येते. मग नंतर ती तेलुगूत बोलायला लागली. आणि मग तिनं सांगितलं की तिचं गाव होतं तिथे आता तेलंगणामध्ये, पूर्वीचा आंध्र प्रदेश, खम्मम जिल्ह्यामध्ये पालोनच्या म्हणून गाव. तिथून तिच्या बहिणीनं तिला बंजारा हिल, हैदराबादचा भाग आहे, तिच्या मैत्रिणीकडं घरकामासाठी पाठवलं. त्या मैत्रिणीनं तिला विकलं ती चंद्रपूरला आली म्हणे. चंद्रपूरला हनुमाननगर एरिया, रेड लाईट एरिया, तिथून वणीला आली म्हणे. वणीवरून पुण्यात आली बुधवाराला. आणि बुधवार पेठेमध्ये जेव्हा पोलिसांची रेड झाली त्यावेळी बंक टाईप बेडमध्ये 3 मुली बेडमध्ये लपवल्या होत्या. त्यावेळी यांनी मोठा आवाज केला म्हणून पोलिसांनी मग यांना बाहेर काढलं. तर ती मुलगी सापडली. मग तिनं मला ते रॅकेट सांगितलं सगळं, कसं कसं कुठून. मग मी लगेच माझ्या बॅचमेटला कॉन्टॅक्ट केला जो SP होता खम्ममचा. मग त्यानं तिथून मग टीम पाठवली. आम्ही चंद्रपूर रेड केली. मग चंद्रपूरवरून 40 महिलांची सुटका केली. मग वणीला रेड केली. वणीवरनं आणखी 40 महिलांची सुटका केली. असंच एक करत जवळ 1000 महिलांची सुटका 2007 साली. पण एक ऑपरेशन आमचं म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड असं झालं दिल्लीला. काय झालं, आमच्याकडे एक केस आली दिल्लीची की आमच्या अनंतपूर जिल्ह्यातले कदरी आणि तो भाग आहे की तिथून जास्त ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. ते ग्रामपंचायतला पण पैसे देतात तिथं, असं त्यावेळी, म्हणजे आता नसेल ते. तर त्या मुली GB रोडला आहेत असं कंप्लेंट आली होती. मग आम्ही पूर्ण FIR हे केला, इंटरस्टेट वॉरंट घेतले, दिल्लीला गेलो. माझा बॅचमेटच त्या भागाचा DCP होता, त्यानं चांगलं कॉपरेट केलं. रात्री त्या GB रोडला खाली सगळे दुकानं आहेत. GB रोड म्हणजे आपलं नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे, तिथं काश्मीरी गेट आहे, त्याच्या शेजारीच्या GB रोड आहे. खाली सगळे दुकानं आणि वरती 1st फ्लोअर, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअरला आपलं फर्स्ट क्लास कंपार्टमेंट कसं असतं रेल्वेचं, तसे कुपे आहेत. ते सगळे ब्रॉथेल्स आहेत बेसिकली. तर सगळा तो एक विशिष्ट वास येतो ब्रॉथेल्समध्ये. ते सगळं आम्ही 80 महिलांची सुटका केली त्या दिवशी. मग घेऊन आलो पोलीस स्टेशनला. रात्री 2 वाजले होते. तर स्थानिक लोक नव्हते आमच्याबरोबर त्या टीममध्ये, स्थानिक NGO किंवा काय. आता एवढ्या महिलांची सुटका केली तर आम्हाला अपेक्षित होता की तो जो ठाणे अंमलदार आहे तो इथे जे काही होम असेल गव्हर्नमेंटचं की तिथे हे करेल, त्यांना दुसऱ्या दिवशी मग मॅजिस्ट्रेट पुढे उभा करू वगैरे. तो म्हटलं या सगळ्यांना मी ओळखतो म्हणे, ते उद्या दुपारी येतील म्हणे, तुम्हाला जे पाहिजे तुमच्या FIRमध्ये ज्यांची नावं आहेत ते तुम्ही ठेवा म्हणे, त्यांच्या एवढेले तुमच्याबरोबर आलेत, बाकीच्यांना तुम्ही जाऊ द्या म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सकाळी 10 वाजता. संध्याकाळचे 6 वाजले, कोणीच नाही आलं. ते सगळे पळून गेले तिथून. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला वेळं बनवलेलं आहे. मग आम्ही लेखी तक्रार केली, कारण तुम्हाला माहिती आहे दिल्ली पोलीस हे गृह मंत्रालयाखाली येतं डायरेक्ट. मग तक्रार केल्यानंतर 6 महिने चौकशी झाली. नंतर त्याची बदली झाली फक्त. हां, ते म्हणजे अशा प्रकारे म्हणजे IPS अधिकाऱ्यालाही असे प्रकार अनुभवाला येतात. मग हे सगळं काम आम्ही जे करत होतो याचं डॉक्युमेंटेशनही झालं. आणि आपल्या युनायटेड नेशन ऑफिस अँड ड्रग्ज अँड क्राईम आणि MHA यांनी 8 पुस्तकं लिहिली की जी भारतातल्या सगळ्या पोलिसांसाठी पथदर्शी असेल. एक बेस्ट प्रॅक्टिसेस इन अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग फॉर लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून. तर भारतातल्या 30 प्रॅक्टिसेस त्यांनी घेतल्या. त्यातल्या 17 प्रॅक्टिसेस मी स्वतः लिहिल्या. त्यानंतर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीनं सर्टिफिकेट डिप्लोमा इन अँटी ट्रॅफिकिंग सुरू केला कोर्स. त्याच्यामधले सिनर्जी अमॉंग स्टेक होल्डर की केवळ हे पोलिसांनीच काम करायचं नाही आहे, महिला आणि बालसंरक्षण विभाग आहे, आपला हेल्थ डिपार्टमेंट आहे, हे सगळ्या डिपार्टमेंटच्या मदत घेऊन तुम्हाला बियॉन्ड रेस्क्यू, त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन आहे, रिपॅट्रिएशन आहे, रिइंटिग्रेशन आहे, हे सगळं करायचं. ते पुस्तक मी लिहिलं. तो 6 महिन्याचा डिप्लोमा कोर्स आहे, 12वी पास हे क्वालिफिकेशन आहे.
तर ते चांगलाच कोर्स आहे तो. तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल कधी ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये आणखी हे करण्याचा, तर नक्की तुम्ही तो करू शकता. त्या 3 वर्षाच्या काळात त्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगलं काम झालं आणि मग सरकारकडे लक्षात आलं की ASTU अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कशा प्रकारे काम करतं. आणि मग भारत सरकारनं आज जवळजवळ पूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आज स्थापना केलेली आहे. मग त्याची सुरुवात हैदराबादला झाली होती. आणि त्यानंतर मग 2009 साली मी एलुरू पश्चिम गोदावरी इथं परत त्या भागाचा DIG म्हणून मी जिथे ASPचं काम केलं आधी, तिथे 4 जिल्ह्यांचा DIG म्हणून माझी नेमणूक झाली. आणि तिथे मला एक खूप चॅलेंजिंग केस मिळाली. ती केस अशी होती की 2 मुलींना त्यांची दुबईमध्ये सुटका झाली होती आणि त्यांना परत पाठवलं होतं. तर त्यांची भेट घेतली मी. त्यांना बहिणी होत्या त्या दोघी. एक मोठी बहीण होती, एक लहान बहीण. आणि लहान बहीण ही कायद्यानं सज्ञान नव्हती, पण तिचे डॉक्युमेंट ती ॲडल्ट आहे दाखवून तसा पासपोर्ट बनवून तिला घरकामासाठी दुबईला पाठवलं होतं. पण तिथे घरकामासाठी न करता त्या दोघींना ब्रॉथेलमध्ये विकलं गेलं होतं दुबईला. आणि दररोज 10-15 कस्टमर तिथे असायचे आणि खूप त्रास होतो त्या मुलींना. त्यांना लहान मुलीला तर इवन ते इस्ट्रोजनचं इंजेक्शन दिलं होतं की हार्मोन ग्रोथ होते. ॲक्च्युली ते इंजेक्शन जे आपण ते जनावरांना आपलं दूध देण्यासाठी आपण हे करतो, पण ते इंजेक्शन त्या मुलीला दिलं होतं. त्यामुळे अशी मोठी दिसत होती, वयानं कमी होती पण. आणि एक दिवस एक तेलुगू कस्टमर तिथं गेला दुबईला. तर तेव्हा सांगितलं त्या मुलींनी की असं असं झालेलं आहे. मग त्या तेलुगू कस्टमरनं आपल्या दुबईच्या कॉन्सुलेटला सांगितलं की या मुलींची फसवणूक झाली. आणि मग कॉन्सुलेटवाल्यांनी त्यांची सुटका केली होती आणि त्यांना परत पाठवलं होतं. मग आम्ही पहिला FIR केला मंडापेटा म्हणून पोलीस स्टेशन ईस्ट गोदावरीमध्ये. तिथे FIR केला. मग जे स्थानिक लोकं होती त्यांच्याविरुद्ध पहिली कारवाई केली की ज्यांनी त्यांचे डॉक्युमेंट हे बनवले, ज्यांनी पाठवलं. मग त्यांनी सांगितलं पूर्ण हे साऊथ इंडिया नेटवर्क आहे. कर्नाटका, त्याच्यामध्ये कर्नाटकचा मुख्य आरोपी जो आहे तो अब्दुल हमीद उमरब्बा म्हणून, तो कर्नाटकचा मंगलोरचा आहे म्हणे. तो तिथून दुबईतून ऑपरेट करतो. नंतर पॉंडेचेरी, त्यानंतर केरला, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पूर्ण साऊथ इंडियाचं रिजनल नेटवर्क आहे. आणि हे पूर्ण त्यांचं जे दुबईला जाणं आहे हे फक्त मंगलोर एअरपोर्टवरून होतं. कारण ते मंगलोर एअरपोर्टवर काहीतरी अंडरस्टँडिंग आहे म्हणे त्याचं, तो जो मेन आरोपी आहे त्याचं. तर त्यामुळं हे तिथून जाताना त्यांना काही त्रास होत नाही, व्यवस्थित जातात ते दुबईला. तर आम्ही सगळ्यांना नेटवर्कमध्ये जेवढे लोक होते त्यांना अटक केली. मग ह्याला मेन आरोपी जो आहे त्याला कसं अटक करायची, तर लकीली आम्हाला त्याचा पासपोर्ट नंबर मिळाला. मग आमच्याकडे जॉईंट सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्सचं ऑफिस आहे हैदराबादला, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांनी लगेच पत्र लिहिलं दुबईला की हा आरोपी इथल्या केसमध्ये वॉन्टेड आहे आणि त्याचा पासपोर्ट आम्ही इम्पाऊंड करतो आहे. तर त्यांनी लगेच त्याचा पासपोर्ट इम्पाऊंड केला आणि त्याला डिपोर्ट केलं तिथनं. डिपोर्ट केल्यानंतर मग इथे मुंबईलाच आला होता. तर मुंबईवरनं त्याला परत तिथे घेऊन जायचं काकीनाडा ईस्ट गोदावरीला. लकीली त्यावेळी आपल्या सांगायला हरकत नाही, रिलायन्सचं तिथे गाडीमोगा म्हणून मोठं हेडक्वार्टर आहे. त्यांचं इवन प्रायव्हेट जेट पण असतं. तर त्यांनी आम्हाला जेट ऑफर केलं रिलायन्सने. आणि ते जेटवर नव्हतं, आम्ही इथून मग त्याला घेऊन गेलो तिथे आणि त्याला मग कोर्टात उभं करून मग त्याला 2 महिन्याच्या आत आम्हाला तो आरोपी मिळाला. फॉरेनमधनं आरोपी 2 महिन्यात आणणं तुम्हाला तर माहिती आहे किती वर्ष कोण फॉरेनमध्ये येतो. मी काही बोलत नाही त्याच्याविषयी. पण एक चांगली केस आम्हाला ही मिळाली होती. पण ही केस स्टडी पण मग आम्ही बऱ्याच वेळा हे करतो आहे. त्यानंतर मग 2016 साली आमचं नवीन कमिशनरेट जेव्हा झालं, राचकोंडा नावाचं, हे भारतातलं सगळ्यात मोठं कमिशनरेट होतं. 5091 स्क्वेअर किलोमीटर एरिया कमिशनरेटचा. आणि या कमिशनरेटचा पहिला कमिशनर म्हणून माझ्याकडे तो चार्ज आला. तर ह्या कमिशनरेटचा चार्ज घेतल्यानंतर 2017 जानेवारीला भारत सरकारच्या गृहमंत्रालयातर्फे जे ऑपरेशन स्माईल हे जानेवारी महिन्यात आणि ऑपरेशन मुस्कान हे जुलै महिन्यात राबवलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही बालकामगार जिथे जिथे काम करतात किंवा लहान मुलं जी हरवलेली आहेत त्या मुलांना परत आम्ही त्यांच्या आईबापांकडं सुपूर्द करणं ह्या गोष्टी करतो. तर जानेवारी महिन्यामध्ये 2017च्या आम्ही जेव्हा हे ऑपरेशन सुरू केलं तेव्हा वीटभट्ट्यांवरती आम्ही रेड केल्या आणि 2 ठिकाणी आम्हाला वीटभट्ट्यांमधून 370 ओडिसातले लहान मुलं मिळाले की जे वीटभट्ट्यावरती काम करत आहेत. आणि ती मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहेत आणि त्यांच्या आईवडिलांना 6 महिन्याचे 12,000 रुपये कॉन्ट्रॅक्टरने ॲडव्हान्स दिले होते. म्हणजे किती झाले, एका महिन्याचे 2,000 रुपये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम. आणि हे पूर्ण माल न्यूट्रिशन झालेली मुलं होती,
कारण यांची हे जे होते राहणारे कलाहंडीमध्ये तुम्हाला माहिती असेल जिथे भूकबळी झालेले आहेत पूर्वी, कलाहंडी, नौपाडा, बोलनगीर या जिल्ह्यातनं ती मुलं आलेली होती. काही मुलींचे आईवडील पण होते, काहींचे नव्हते. मग ह्या मुलांचं करायचं काय, 370 मुलं मुली. मग खूप मोठी न्यूज झाली, ती नॅशनल न्यूज झाली. ओडिशा गव्हर्नमेंटनं पण त्यांच्या लेबर डिपार्टमेंटला, एज्युकेशन डिपार्टमेंटला पाठवलं तिथे हैदराबादला. मग मिटिंग घेतली आम्ही. आमच्या डॉक्टर सुनीता कृष्णन अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग एक्सपर्ट आहेत पद्मश्री मॅडम, त्या आल्या. मग त्या म्हटल्या की तिथे ओडिशामध्ये एक ॲक्शन एड NGO आहे, त्यांनाही बोलू. ते NGO पण आली. मग असं ठरलं की या मुलांसाठी आपण उडिया भाषेतल्या शाळा वीटभट्ट्यांजवळ सुरू करू आणि जिल्हा कलेक्टर जे आहेत ते मिड डे मील स्कीम ती एक्सटेंड करतील शाळांना. त्या शाळेची जी बिल्डिंग आहे ती जिल्हा कलेक्टर हे करतील आणि बाकीचे पोलीस फॅसिलिटेटर म्हणून राहतील आणि ओडिशा गव्हर्नमेंट पुस्तकं देतील. आणि इथे 6 महिने शाळा शिकून मुलं जेव्हा ओरिसात परत जातील, सिजनल मायग्रेशन आहे साधारणतः डिसेंबर ते मे, तर जूनपासून डिसेंबरपर्यंत परत ओडिसात शाळा कंटिन्यू राहील. इथून सर्टिफिकेट देतील, म्हणजे इथे मुलगा 4थीत असेल तर ओडिसात जाऊन तो 5वीत जाईल. अशा प्रकारे असं अंडरस्टँडिंगमध्ये मग त्या शाळा आम्ही जानेवारी 2017ला सुरू केल्या. सुरुवातीला मी वीटभट्ट्यांच्या मालकांना अटक केली होती. त्यांना 15-20 दिवस बेल मिळाली नव्हती, कारण ते ह्युमन ट्रॅफिकिंगचे सेक्शन त्यांना मी ते म्हटलं आम्हाला माहिती नाही की कायदा एवढा स्ट्रॉंग असतो, हे खूप वर्षापासून आम्ही काम करतो म्हणे असं, पण तुमचा प्रोजेक्ट चांगला आहे, त्याच्यामध्ये आम्ही पण येतो. पण ठीक आहे. मग ते पण पार्टनर झाले वीटभट्ट्यांचे मालक नंतर आमच्या प्रोजेक्टमध्ये. आणि मग ह्या वर्कसाईट स्कूल नाव ठेवलं आम्ही त्याला. आणि जानेवारी 2017 ते मी डिसेंबर 2022 मी 6.5 वर्षे कमिशनर होतो त्या भागाचा. जवळजवळ 6,000 विद्यार्थ्यांना आम्ही ओडिशा राज्यातल्या जे बालकामगार होते म्हणजे त्यांच्यासाठी ह्या शाळा चालवल्या. त्यातल्या काही मुलांना IPL मॅच पण दाखवली होती, काहींना आम्ही इन्फोसिस कंपनी दाखवली होती. म्हटलं एक जरी मुलगा उद्या इन्फोसिसमध्ये इंजिनियर झाला तर आपला प्रोजेक्ट सार्थक झाला. तर असं पण कामं केली आणि आजही प्रोजेक्ट चालू येतो. म्हणजे मी नाही आहे तिथे, पण प्रोजेक्ट कंटिन्यू आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण आहे. तिथे इवन करोना काळामध्ये आम्ही मराठी माध्यमाचे पण 2 शाळा चालवल्या, कारण नांदेडमधनं वीटभट्ट्याची कामगार येत होते करोनाच्या काळामध्ये. जवळ आहे, नांदेड जवळ आहे. मग ते कंदाहार वगैरे जो आहे भाग आपला, मग त्या मराठी शाळा फक्त एकदाच चालवली ती, कारण ते करोनानंतर नाही आलं परत कोणी. तर ही शाळा जी आहे, हा प्रकल्प आणि एकूण जे सगळं माझं मग ट्रॅफिकिंगचं काम 2004 पासनंचं, यासाठी मग तो अमेरिकन सरकारचा 2017 साली जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जगामध्ये 7 लोकांना त्यांनी तो जाहीर केला. त्याच्यामध्ये पोलीसमध्ये, लॉ एन्फोर्समेंटमध्ये मी होतो आणि भारतामध्ये 3रा IPS. याच्यापूर्वी अमोदकांत सरांना मिळाला होता. नंतर एक माझेच बॉस होते जे CIDमध्ये 2007 साली उमापती सर, त्यांनाही मिळाला होता. मी 3रा अधिकारी आहे, मराठी पहिला आहे. तो पुरस्कार मिळाला, पण तो पुरस्कार घ्यायला केंद्र सरकारची पॉलिटिकल क्लिअरन्स मिळाला नाही. तिकडे तो वॉशिंग्टन DC इवांका ट्रम्पच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा होता. नंतर त्यांनी मला व्हिडिओ पण पाठवला, ते नाव वगैरे अनाऊन्स केलेलं आणि त्यात ते दाखवलेलं त्यांनी. पण हा पुरस्कार मला तिथे घेता नाही आला, म्हणून मग अमेरिकन कॉन्सुलेट हैदराबादनं कॉन्सुलेट जनरल अमेरिकेचे चेन्नई आणि कोलकाता त्यांनाही बोलवलं आणि 3 कॉन्सुलेट जनरलच्या उपस्थितीत, आमच्या DGंच्या उपस्थितीत हैदराबादला एका समारंभामध्ये मग तो पुरस्कार मला इथे घेता आला. आणि ते ट्रॅफिकिंगचं काम जे आहे ते नंतर मग चालूच आहे. आता मी इवन ऑर्गॅन ट्रॅफिकिंगमध्ये पण काम केलं. मी जेव्हा तिथे राजकोंडात होतो तेव्हा किडनी ट्रान्सप्लांटेची केस आली. एक वारांगलचा विद्यार्थी माझ्याकडे आला, तर तो म्हटला, त्यानं फेसबुकवर जाहिरात पाहिली की किडनी डोनर पाहिजे, चांगली रक्कम मिळेल. तर मग म्हणे, मी त्यांना फोन केला तर ते म्हटले तुम्हाला नोएडाला यावं लागेल. तर नोएडाला तो गेला, त्याला विमानाची तिकीटं त्यांनीच पाठवली होती. आणि मग नोएडामध्ये म्हणे तिथे त्याची ब्लड टेस्ट झाली, मेडिकल कॉम्पॅटेबिलिटी की आहे म्हणे तू कॉम्पॅटेबल आहे. मग म्हणे माझे डॉक्युमेंट तयार करून घेतली त्यांनी की मी त्यांच्याच परिवाराचा सदस्य म्हणून, माझा व्हिसा, पासपोर्ट सगळं. आणि मग मला टर्कीला घेऊन गेले म्हणे. टर्कीला इंजमीर हॉस्पिटल आहे, इंजमीर इथं केंट हॉस्पिटल आहे. त्या केंट हॉस्पिटलमध्ये म्हणे ती किडनी ट्रान्सप्लांटेशनची सर्जरी झाली आणि मला 5 लाख रुपये प्रॉमिस केले, पण मला 1 लाख रुपये यांनी दिले म्हणे आणि मला मारहाण केली म्हणे. तर म्हणून तो आमच्याकडे आला होता. मग ते सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तो गुन्हा नोंदवला आणि मग ते सगळे रॅकेट जे आहे, त्या रॅकेटमध्ये जे आम्ही जे मुख्य लोक पकडली नाविडाची,
ते याच्यापूर्वी पण आमच्या तेलंगणामधल्या नलगोंडा आणि खम्मम जिल्ह्यातल्या मुलांना श्रीलंकेला घेऊन गेले होते की तुम्हाला टुरिझमसाठी फुकट घेऊन जातो सांगून त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी हे केली होती. त्या रॅकेटमध्ये सापडले होते. तेच लोक होते परत इकडे. मग त्यांना आम्ही अटक केली परत. पण त्यावेळी मला फारच म्हणजे धक्कादायक माहिती कळाली. म्हणजे नावं सांगत नाही, पण इव्हन मुंबईमध्ये पण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काही नेफ्रॉलॉजिस्ट की त्यांना प्रिस्क्राईब करत होते की तुम्ही असं करा म्हणून. आणि हे खूपच हे ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन आपल्याकडे 1994चा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आहे. आणि तुम्हाला जर अवयव दान करायचं असेल तर तुमचं जे फॅमिली ट्री त्याच्यामध्ये तुमचे आई वडील, तुमचे आजोबा आजी, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, ग्रँडसन ग्रँड डॉटर, एक फॅमिली ट्री लागतं. अदरवाईज देऊ शकत नाही. किंवा मग ब्रेन डेड पेशंट लागतो. ब्रेन डेड पेशंट जीवनदान जी योजना आहे त्याच्यामध्ये खूप मोठी क्यू असते. आणि खास करून जी किडनी पेशंट आहे डायलिसिसवाली, तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे ते कधी जातील सांगता येत नाही. ते फारच रिस्की असतं. 3-3, 4-4 तास ते डायलिसिस चालू असतं आणि एक ठराविक लिमिटनंतर बॉडी डायलिसिस ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळं कसंही करून किडनी ट्रान्सप्लांट करावीच लागते. तर मग ती रिस्क, मग असे पेशंट मग फॉरेनमध्ये घेऊन जातात. इजिप्तमध्ये, टर्कीमध्ये, श्रीलंकेमध्ये आपल्या इंडियन लोकांना घेऊन जाऊन मग तिथे आजकाल तर इव्हन मॅरेजेस पण होतात कधी कधी. म्हणजे मॅरेज फक्त ट्रान्सप्लांटपुरतंच मॅरेज, ट्रान्सप्लांट झालं की परत डिवोर्स, असे पण केसेस आता आजकाल काही यायला लागल्यात. त्यानंतर सध्या सगळ्यात महत्त्वाचं जे ट्रॅफिकिंग आत्ता जे आहे ते IT एम्प्लॉईजचं आहे. तर आपले IT चे जे यूथ आहेत सध्या कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमारमध्ये KK पार्क म्हणून सेंटर आहे. तर तिथे सेंटरमध्ये 2023ला पहिली केस आली माझ्याकडे. मी त्यावेळी CIDचा ॲडिशनल जे होतो. पहिला FIR मीच केला भारतामध्ये त्यावेळी. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 मुलं होती आमची तेलंगणाची, की तिकडे घेऊन गेले आम्हाला. म्हणे वॉटर बोट केली, वॉटर जेल. म्हटलं वॉटर जेल म्हणजे काय? तर ते म्हणे आम्हाला पाण्यात उभं केलं, एवढं पाणी होतं म्हणे, आणि आमचे हात मागे बांधले होते. जोपर्यंत आम्ही यस म्हणत नाही सायबर क्राईम करायला तोपर्यंत असं उभं राहायचं. आणि आमच्याकडनं सायबर क्राईम करून घेतला. तर ते म्हणे म्हणजे जे काही आपल्याला डिजिटल अरेस्टचे किंवा ते आजकाल दर 3 कॉलमध्ये जवळजवळ 2 कॉल कंबोडियातनं येत आहेत किंवा लाओसमधनं येत आहेत. तर ही सगळी आपली भारतातली जी युवक मंडळी आहेत की ज्यांना तिकडे चांगला जॉब देऊ, 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवू असे प्रॉमिस करून तिकडे घेऊन गेलेत. आणि त्यांना गन दाखवून हे करून त्यांच्याकडनं सायबर क्राईम करून गेला जातो. इव्हन महिलांचं ऑनलाईन स्ट्रिपिंग पण करतात. ती पण एक गोष्ट मध्ये आमच्याच ओळखीच्या मुलीची झाली होती. तर असे पण प्रकार तिथं चालू आहेत. मग ह्या मुलींचा रेस्क्यू आजकाल आम्ही तिकडनं करतो आहे. त्याच्यामध्ये मग आपलं गृहमंत्रालय आणि परराष्ट्र खातं या दोन्हींची मदत घेऊन तिकडनं आम्ही त्यांना रेस्क्यू करून मग परत भारतात आणणं. आणि ते इथे भारतात आजकाल बरेचसे लोक एजंट म्हणून काम करायला लागलेत. त्यांच्यावर मग आता कारवाई आम्ही आता सुरू केलेली आहे. पूर्वी भारतातले एजंट नव्हते, पण आता भारतातले एजंट खूप वाढले की जे सिम कार्ड पुरवत आहेत. कारण याच्यातनं खूप पैसा आहे. तुम्हाला माहिती आहे एका डिजिटल अरेस्टमध्ये किती लाख रुपये जात आहेत म्हणून. परवाच कोटी रुपये जातात. परवाच एक हैदराबादमध्ये माझ्या ओळखीचे CPWDचे रिटायर्ड इंजिनियर सकाळी 6ला फोन आला. म्हटलं काय झालं सर? म्हणे काही नाही म्हणे, मला मी 2 दिवस झाले मला असा फोन आलेला आहे, मी कुठं जात नाही काही नाही, मला सारखा कॅमेरा ऑन करायला लावतात आणि बसून ठेवलं आहे. आणि आज माझे 45 लाख रुपयाची FD आहेत बँकेतनं, ते मोडून मला पैसे द्यायचे त्यांना. मग मी लगेच माझ्या बाकीच्या कलिगना पाठवलं त्यांच्या घरी. त्यांना हे केलं, आधार दिला आम्ही. त्यांना सांगितलं, पोलीस कंप्लेंट द्यायला तयारच नव्हते, ते फार घाबरलेले होते. मग सायकोलॉजिकली त्यांना हे केलं, त्यातनं बाहेर काढलं आम्ही. ते परत कॉल बघितलं तर कुठे येतो तुझे कंबोडिया, लाओस, म्यानमारचा सगळे कॉल असे डिजिटल अरेस्टचे जे काही येत आहेत ते मॅक्झिमम कॉल तिकडनं येतात. तर हे बंद करणं जर म्हणजे लोकांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. पोलीस कधीही कुणाला डिजिटल अरेस्ट करत नाहीत. आत्तापर्यंत एकाही केसमध्ये कोरोनाच्या काळात काही एखादं झालं असं माहीत नाही, पण कधीही डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकारच नाही. हा सगळा फालतू प्रकार आहे. मग लोकांमध्ये पोलिसांची भीती एवढी का आहे की किंवा कस्टमची भीती की डिजिटल अरेस्ट आपल्याला हे होईल, आपली इज्जत जाईल, आणि हे सगळं लोक खूप घाबरत आहेत. म्हणजे बेसिकली ते घाबरून पूर्ण अकाउंट. पुण्यामध्ये तर मी ऐकलं की कोणीतरी एकाने आत्महत्या पण केली की डिजिटल अरेस्टला ज्याने पैसे दिले सगळे, आणि त्या याच्यामुळं नैराश्यामुळं त्यांना डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केली. पण असे प्रकार होत आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त जाणीव जागृती करणं, लोकांना सजग करणं
हे गरजेचं आहे. 1930 आपला जो सायबर क्राईमचा हॉटलाईन नंबर आहे किंवा cybercrime.gov.in ही जी आपली वेबसाईट आहे हेल्पलाईन, याची माहिती प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला प्रत्येकाला देणं, आईवडिलांना त्यांना सांगणं की लगेच हे करणं, गुन्हा नोंदव याच्यावर, म्हणजे बँकेचे अकाउंट फ्रीज होतील, पैसा लवकरात लवकर आपण पैसा थांबवू शकू. जेवढा क्राईमला जास्त वेळ जातो नोंदवायला तेवढा पैसा वेगळ्या अकाउंटला चालला जातो. आम्हाला इतका त्रास होतो रिकवर करताना पैसा, कारण ते पैसे 1,000 रुपये 2,000 रुपये एका खात्यात टाकतात. तुमचे एका वेळी 1,00,000 गेले समजा, पण तो 100 अकाउंटमध्ये पैसा गेलेला आहे. ते 100 अकाउंटमधनं पैसा रिकवर करणं, पण कोर्ट परत इन्व्हॉल्व करणं, कोर्टाला परत हे करून FIR करणं कंपल्सरी, आणि मग तो परत करणं खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग इवन आजकाल सायबर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फ्रॉड खूपच वाढलेले आहेत. माझ्याच जवळच्या नात्यातलं 70 लाख रुपये गेलेत त्यांचे, आणि रिकव्हरी फक्त 6 लाख रुपये झाली. इन्व्हेस्टमेंट पूर्ण पेन्शनचे पैसे लोकांना कळतच नाही की आपण जे स्टॉक इन्व्हेस्टमेंट शेअर इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते बोगस आहे, ऑनलाईनचं ते खातं म्हणून. त्यांना सुरुवातीला पैसे येतात थोडे, त्यांना वाटतं की चांगले पैसे येतात, रिटर्न येतात, आपल्या इन्कम जे मिळवलं, आपली पूर्ण संपत्ती मिळवली आपण आयुष्यभर, ते डबल होईल काही महिन्यात, आणि मग त्याचा फायदा घेतात. हे सायकॉलॉजी आहे बेसिकली. हे सायबर फ्रॉडस्टर आजकाल जे मेन चॅलेंज आहे ट्रॅफिकिंगमध्ये, ते आम्ही याला सायबर स्लेव्हरी म्हणतो. तर ट्रॅफिकिंगचाच भाग आहे की आपले युवक म्यानमार, कंबोडिया, लाओस, थायलंड तिकडे जात आहेत. हे थांबवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर लेटेस्ट आमच्याकडे दुसऱ्या केसेस यायला लागल्या आता अडॉप्शनच्या, जी आपल्या कारा गाईडलाईन आहेत, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजन्सी. तर कारा गाईडलाईन खूप स्ट्रिक्ट आहे भारतामध्ये. तुम्हाला जर कोणाला जर मूल दत्तक घ्यायचं असेल, जवळजवळ 3 वर्ष ते 4 वर्ष वेटिंग आहे आता, आणि जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर मग जे फिजिकली चॅलेंज मुलं आहेत ते 1 वर्षापर्यंत मिळतात. तर हे सगळं चॅनल अवॉइड करण्यासाठी आजकाल मिडलमन आलेत की ज्यांना मुलं नको आहेत त्यांच्याकडनं विकत घेत आहेत, आणि ज्यांना मुलं हवे आहेत त्यांना ते विकत आहेत. कधीकधी मुलं हॉस्पिटलमधनं पळवली पण जात आहेत, कधीकधी रेल्वे स्टेशनवरती मिसिंग असतात, त्यांना पण हे करून जातात, अबडक्ट केलं जातं. आणि आता नुकतंच आम्ही गेल्या 1 वर्षामध्ये हैदराबादला 3 केसेस हे केल्यात की ज्याच्यामध्ये आम्ही पुणे, मुंबई, दिल्लीतले मुलं आम्हाला तिथे मिळाली हैदराबादला, पण आईवडील माहिती नाही आहेत त्यांचे, बायोलॉजिकल पेरेंट कोण आहेत. आणि दुर्दैवानं आमच्या ज्या मुलांना आम्ही रेस्क्यू केलं, हायकोर्टामध्ये पहिल्या सिंगल बेंचने सांगितलं होतं की तुम्ही ज्यांच्याकडनं रेस्क्यू केलं त्यांनी 5 महिने 6 महिने त्यांची काळजी घेतली, त्यांना परत करा. तर मग आम्ही अपील केलं तर डबल बेंचनं मान्य केलं होतं, पण सुप्रीम कोर्टात परत आम्ही हारलो. सुप्रीम कोर्टाच्या जज मॅडमनं त्यांना परत त्यांच्याकडनं तुम्ही मुलं रेस्क्यू केली, अरे बापरे, त्यांना कस्टडीला असे ऑर्डर काढली, त्याच्याविरुद्ध परत आम्ही फाईट करतो आहे आता. त्याचे आम्हाला खूप म्हणजे चॅलेंजेस खूप असतात या कामामध्ये, सगळीकडे फाईट करावं लागते. सर, खरं तर तुम्ही जे काम केलं ते ऐकून थक्क व्हायला होतं आहे. पण सामान्य माणसाच्या मनात जी पोलिसांची प्रतिमा आहे ती म्हणजे अगदी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलीसपासनं मग पोलीस स्टेशनमध्ये बसलेला पोलीस असेल, ती अशी उद्धट आणि भ्रष्ट अशीच का आहे? आणि असं का, म्हणजे जसं आता तुम्ही पण उल्लेख केला की आपण गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल, मदत मिळेल, भीती दूर होईल, असं का नाही वाटत आजकाल पोलिसांकडे पाहून? आणि ही जी भ्रष्टाचाराची कीड आहे ती इतकी खोलवर का रुजली आहे पोलीस दलात खास करून? आता माझ्या पूर्वी पण इथे लोक आमचे पोलीस दलात येऊन गेलेले आहेत, त्यांनी पण सांगितलं असेल की बेसिकली पोलिसिंग ब्रिटिश लिगसी आहे. 1829 साली रॉबर्ट पिल, जे त्यावेळी होम सेक्रेटरी होते UKचे, त्यानंतर UKचे ते प्राईम मिनिस्टर झाले 2 वेळा, तर त्यांनी पोलिसिंगची 9 तत्त्वं त्यावेळी सांगितली, आणि ते ब्रिटिश पोलिसिंग आपल्याकडं आलं. ब्रिटिश पोलिसिंग आपल्याकडं का आलं तर 1857च्या उठावामुळं ते आपल्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी, म्हणून 1860ला इंडियन पिनल कोड आणला त्याने. आणि मग पोलीस हे बेसिकली आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आहेत, अशी ती तेव्हापासूनची जी धारणा झालेली लोकांची. माझ्या आता लहानपणी पण लोक म्हणजे ते सफेद वर्दी म्हणजे डॉक्टर, काळी वर्दी म्हणजे वकील, आणि खाकी वर्दी म्हणजे पोलीस, या 3 ठिकाणी जाऊ नये. माझा एक अधिकारी स्वतःच म्हटला म्हणे, निजाम काळात तर पूर्वी बोलायचे म्हणे की बाप सांगायचा म्हणे मुलाला, कचेरी ना जाना बेटे, कचेरी ना जाना. पोलीस स्टेशनला आज पाथर्डी माझ्या गावात आजही आम्ही कचेरीच म्हणतो पोलीस स्टेशनला, मराठवाड्यामध्ये तिकडे. तो कचेरी न जाना बेटे, कचेरी न जाना, गुंडों का अड्डा है बेटे, चोरों का ठिकाना है बेटे, रोते यही रुलाते यही,
कचेरी न जाना बेटे कचेरी न जाना, ते लहानपणापासून सांगितलं जातं की बाबा. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आम्ही बघतोय आता की लोक आजकाल मुलं आईबापांना सांभाळत नाही आहेत. शेवटी आईबाप पोरांना घेऊन पोलीस स्टेशनला येत आहेत की याला सांगा काहीतरी, यांना ही परिस्थिती आहे आजकाल. परवाच आमच्या तेलंगणा सरकारनं कायदा पण केला की जे सरकारी नोकर, हां, तर ही आता परिस्थिती आहे. आजकाल पोलिसिंग खूप बदललेलं आहे. तर आमचा अनुभव हाच आहे की ज्या लोकांचा पोलिसांशी संपर्क आला त्यांचं पोलिसांविषयी मत बदललेलं आहे. ज्या लोकांचा आत्तापर्यंत संपर्क आलेला नाही आहे त्यांचं अजूनही तेच, म्हणजे जे काही त्यांनी ऐकलेलं आहे ते कचेरीनं जाणावाला आहे. त्यामुळं आणि करोनाच्या काळामध्ये मी खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला, मी 2020 साली करोनाची पहिली लाट आली. तर 3 लाटेंमध्ये जे काही पोलिसांनी काम केलं, कितीतरी पोलीस आमचे शहीद झाले. मला स्वतःला 3 फेजेसमध्ये मला 3ही वेळा कोरोना झाला होता. आम्ही पण दिवस रात्र आम्ही काम केलं आणि त्यामुळे आमचा TRP वाढला होता तुमच्या चॅनलसारखा. करोनाच्या आधी आमचा TRP 27% होता, करोनानंतर तो 72% झाला होता. ते काम जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा पोलीस प्रूव्ह करतात की आपण नक्कीच आम्ही समाजासाठी आहोत. इव्हन आम्ही डेड बॉडी डिस्पोजलचं पण काम केलं करोनाच्या काळात. PPE किट घालून लोक घेतच नव्हते, ते असे सोडून जायचे मृतदेह. नंतर सांगायचे आम्हाला फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. मग त्याला आम्ही विचारायचो कुठल्या रिलिजनचं, तेवढं तरी सांग बाबा. मग त्या रिलिजनप्रमाणे आम्ही त्याला हे करायचो, फायनल राईट्स करायचो. नंतर प्लाझ्मा डोनेशन आहे, ब्लड डोनेशन आहे, ॲम्ब्युलन्स देणं आहे, बेड मिळून देणं आहे हॉस्पिटलला. करोनाच्या काळामध्ये खूप मायग्रंट वर्कर्सचं तर लोक पायी चालले होते, म्हणजे हैदराबादवरनं झारखंडला लोक पायी चालले होते. मग त्या लोकांना त्यांना थांबवून मंगल कार्यालयामध्ये कुठेतरी त्यांच्या बसेस अरेंज करणं, ट्रेन आपल्या वंदे भारत सुरू झाल्या होत्या त्याच्यामधनं त्यांना पाठवणं, हे सगळे कामं मी 2-3 महिने दिवस म्हणजे रात्री सगळे हे कामं करायचे. रेल्वेनं प्रवाशांना पाठवायचं मायग्रंट वर्करना. दिवसा सगळे आपलं कोविडच्या काळामध्ये 144 होता, कर्फ्यू होता, तर कुणी येऊ नये बाहेर म्हणून हे करायचं. किंवा जे काही जिथे जिथे रांगा आहेत तिथे क्राऊड कंट्रोल करणं. दारूच्या दुकानात लोक व्यवस्थित उभं राहायचे, पण बाकीच्या ठिकाणी या सगळ्या गप्पांमध्ये एक मुद्दा मागे पडला, तो म्हणजे UPSC ॲस्पिरंट्सना तुम्ही जे मार्गदर्शन करता ते. या स्पर्धा परीक्षांचं सगळं चक्रव्यूह आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा तिकडे जो काही अडकून जातात ते पाहिलेलं आहे. तुम्ही काय सल्ला द्याल आणि का या सगळ्याची सुरुवात करावीशी वाटली तुम्हाला? ओके, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. मी मगाशी सांगितलं की माझा जो संघर्षाचा काळ होता, मी ज्यावेळी UPSC दिली मला खूप लोकांनी मदत केली. म्हणजे आता इथे माझे मित्र आज कल्याण तावरे आलेले आहेत. मी काही नसताना त्यावेळी त्यांनी मला सपोर्ट केला. आणि KK शाह सरांचं पत्र सांगितलं मी तुम्हाला. असे बरेचसे लोक होते की ज्यांनी कळत नकळत मला त्या काळात मोटिवेट केलं UPSCला. तर मलाही म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, आपण काहीतरी परत दिलं पाहिजे जे ह्या स्ट्रगलमधनं जे कोणी जातात. आणि ती संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध झाली ती व्हॉट्सॲपमुळं. 2015ला जेव्हा व्हॉट्सॲप आलं तेव्हा व्हॉट्सॲपच्या ग्रुपमुळं आम्हाला शक्य झालं की एकाच वेळी तुम्ही जास्तीत जास्त मुलांना मार्गदर्शन करू शकाल. आणि मग आम्ही पहिलं तेलंगणाचं, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र असे 2 ग्रुप तयार केले व्हॉट्सॲपवरती. सुरुवातीला फक्त IASची परीक्षा, जी त्याच्यामध्ये IAS IPS फॉरेन सर्व्हिस वगैरे सिव्हिल सर्व्हिसेस, त्याला मार्गदर्शन केलं आम्ही. त्यानंतर मग 2 वर्षानंतर आमच्या असं लक्षात आलं की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा आणि IASची परीक्षा त्यांची प्रिलिम एकच आहे आणि मुलं तिकडे पण हे करत आहेत. मग फॉरेस्ट सर्व्हिससाठी आणखी एक ग्रुप तयार केला. नंतर असं लक्षात आलं की जे IAS IPS फॉरेस्ट सर्व्हिसला जे अपेअर होतात ते UPSCच्या CAPF परीक्षेला पण अपेअर होतात. वयाची 25 वर्ष तिथे वयोमर्यादा आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आणखी एक ग्रुप तयार केला. आणि मग जे समविचारी अशी मंडळी आहेत की जे समाजासाठी काही करू इच्छितात विनामोबदला, अशी मंडळी, मग त्याच्यामध्ये आपले डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर आहेत जे आम्हाला इंटरनॅशनल रिलेशनसाठी मदत करतात तेव्हापासून. नंतर आमचे पुण्याचे ज्ञानप्रबोधिनीचे डॉक्टर विवेक कुलकर्णी आहेत. त्यानंतर 2016पासनं जे काही अधिकारी आमचे काही सर्व्हिसेसमध्ये आले, नितीश पाटोदे आता डेप्युटी कमिशनर कस्टम्स आहेत अहमदाबादला, इथे मुंबई विमानतळावर पण होतं आधी. नंतर मुकुल कुलकर्णी डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स आहे पुण्यामध्ये. असे बरेचसे आमचे मित्र मंडळी आजकाल या ग्रुपमधनं, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या ग्रुपमधनं आम्ही ती मुलांना ह्या 3 परीक्षांच्या IAS IPSच्या, फॉरेस्टच्या आणि CAPFच्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही फक्त मदत करतो. आणि काम आमचं खूप वाढलं आहे, कारण आता याच्यामध्ये 1 to 1 म्हणजे प्रत्येक मुलाशी बोलणं
त्याचा बायोडेटा, त्याच्यावरती त्याला काय अपेक्षित प्रश्न असणार, ही जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळं प्रत्येक मुलाशी 45 मिनटं तरी मला बोलावं लागतं आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणजे मला यावर्षी इव्हन मला 10 दिवस रजा टाकावं लागली. पण सर याला ना जोडून मी आता एक दरवर्षीचं निरीक्षण आहे म्हणून प्रश्न विचारते की इतके मराठी मुलं प्रयत्न करत असतात, पण जेव्हा आपण दरवर्षीची मेरिट लिस्ट बघतो UPSCची, तेव्हा पहिल्या 30त आपल्याला मराठी नाव दिसत नाही. मेरिट लिस्ट आपली महाराष्ट्राची 45-55च्या पुढे सुरू होते. हे काय आहे? का बरं पण टॉप 10 म्हणा, टॉप 20 अगदी आमची हीच खंत आहे. म्हणजे 1918 साली आपले CD देशमुख साहेब ICSच्या परीक्षेत भारतात पहिले आले. 1990ला भूषण गगराणी साहेब तिसरे आले. हे रेकॉर्ड अजून तसंच आहे. दरवर्षी आम्ही नव्या उमेदीनं असेनं आम्ही फक्त इंटरव्ह्यू, एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही इंटरव्ह्यूसाठी मदत करतो आहे, फक्त रिटर्नसाठी मदत करत नाही आहे. आणि यावर्षी आम्हाला सांगायला आनंद आहे की यावेळी इंटरव्ह्यूचे ॲव्हरेज मार्क 185 आहेत. जे मराठी मुलं पूर्वी 160-65वर असायची ती आता 185वर पोहोचलेले. मराठी मुलांचे इंटरव्ह्यूचे मार्क हे खूप चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि आमच्या आम्ही जे काही कष्ट घेतो आहे थोडेफार, त्याचा म्हणजे आम्हाला रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे यावर्षी भारतामध्ये इंटरव्ह्यूला इव्हन 225 मार्क दिले गेले पहिल्यांदा इतिहासामध्ये. आणि ते 62व्या रँकची तेजस्विनी सिंग म्हणून मुलगी आहे, तिलाही आम्ही मार्गदर्शन केलं होतं. ती कुठे उत्तर प्रदेशकडची आहे. ती दोन दिवस हैदराबादला आली खास इंटरव्ह्यूच्यासाठी. मग मला भेटली त्यावेळी 2-3 तास तिच्याशी मी हे केलं होतं. तर खूप आनंद आहे की यावर्षी जवळजवळ भारतातले जे 960 विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यातले 1/3 320 विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या 10मध्ये 4 आहेत, रँक नंबर 3, 4, 6 आणि 7. आणि त्यांना मार्गदर्शन आम्हीच केलं आहे. पहिल्या 100मध्ये 37 लोक आहेत आमची. पण मराठी प्रॉब्लेम हाच आहे. तर 37 रँक आपली दीपाली महातो आहे, इथलीच आहे. आत्ता IPS NPAला ट्रेनिंग करते. त्यानंतर आपला आलासे आहे, मला वाटतं 63 रँक आहे आलसे. नंतर मग ओम त्रिवेदी आहे 73 रँकवाला. आणि त्यानंतर मग गौरव चोपडा आहे. हे 4 लोक आहेत फक्त पहिल्या 100मध्ये मराठी. त्यातले मराठी नावं फक्त आलासे एकच दिसत आहे. पण बेसिकली तुम्ही म्हणजे काय सांगता? यस, मला हेच सांगायचं सर की म्हणजे ह्या मुलांना काय सांगता तुम्ही? यांना जे मार्गदर्शन आम्ही करतो, जो हे मार्गदर्शन फक्त 1 दिवसापुरतं किंवा 1 तासापुरतं नसतं. तर आम्ही जशी मुख्य परीक्षा होते, आम्ही या ग्रुपवरती यांच्यासाठी आम्ही सेशन्स अरेंज करतो. इंटरनॅशनल रिलेशनचे क्लासेस देवळणकर सर घेतात. इंटरव्ह्यूचा मार्गदर्शनाचा क्लास विवेक कुलकर्णी सर घेतो, मी घेतो. मी पोलिसिंगवरती क्लास घेतो. त्यानंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याशी मी आणि आणखी एक कलिग आहेत शुभम अग्रवाल म्हणून चंदीगडचे, आम्ही त्यांच्याशी 1-1 तास प्रत्येकाशी बोलून त्यांना त्यांच्या बायोडेटावरती काय काय एक्सपेक्ट आहे UPSCला आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील ती त्यांची तयारी करून घेतो. आणि त्याचा त्यांना खूप फायदा होतो. म्हणजे जेव्हा ते बाहेर येतात मुलं आणि त्या दिवशी लगेच ते ट्रान्स्क्रिप्ट लिहितात ती की आम्हाला हे पॅनल आलं, हे प्रश्न विचारले गेले, आणि मग खाली नावं असतात की यांच्याशी आम्ही जेव्हा डिस्कशन केलं त्याचा आम्हाला फायदा झालेला आहे की त्यातनं आम्हाला हे 3 प्रश्न 4 प्रश्न विचारले. म्हणजे हमखास आम्हाला तर तेवढा 10 वर्षातनं अनुभवातनं एक हे झालेलं आहे. जर समजा जे लोक आता हा कार्यक्रम बघतील आणि जे तुमच्यापर्यंत नाहीत पोहोचलेले, साधारण त्याच्यामध्ये काय सूत्र असतं? म्हणजे ते मुलाखतीमध्ये बायोडेटा बघून साधारण काय स्वरूपाचं त्याचं? सर हे बघा, आपलं जे UPSCचे जे मुलाखतीचं जे सूत्र आहे, आम्ही आता गेले वर्षभर लोकसत्तामध्ये दर गुरुवारी UPSC मुलाखतीची तयारी मी आणि सुप्रिया देवस्थळी इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसच्या दोघांनी सदर पण चालवलं मराठी मुलांसाठी खास करून. आणि 50-60 लेख लिहिलेत आम्ही. तर तुमचं जे बायोडेटा असतो तुमच्या नावापासून सुरुवात होते ॲक्च्युली. मग तुमच्या नावापासून सर तुमचं नाव राजीव आहे आता, मग राजीव गांधीपासून अजून कोण कोण राजीव आहेत त्या सगळ्यांविषयी माहिती असणं आवश्यक आहे. मग खांडेकर, वि. स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार, ययाती देवयानी, ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. नंतर तुमची जन्मतारीख, तुमचं जन्मसाल, त्या साली काही महत्त्वाच्या घटना घडल्या, तुमच्या जन्मतारखेला आणखी कोणी जन्माला आलं का, इतिहासामध्ये काही घडलं का, किंवा तो दिवस काही भारतामध्ये जगामध्ये महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा होतो का, असं प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. मग त्या प्रत्येक शब्दाची कशी तयारी करायची
ते आम्ही त्यांना सांगतो आणि मग 3 महिने त्यांना साधारणतः 2-3 महिने वेळ मिळतो मुलांना. 1 ते 2 महिने तो आरामातच मिळतो. पण त्याच्यामध्ये मग ही मुलं पूर्ण ती सखोल तयारी करतात. कारण जे नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात ते आपल्या हातात नसतं. म्हणजे ते कुठेही काही विचारू शकतात. पण जे तुमचा बायोडेटा आहे ज्याला आम्ही डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो, त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये तुम्ही केलेला जॉब, तुमचं राहण्याचं गाव, जिल्हा, तुमचं राज्य, त्यानंतर तुम्ही केलेली नोकरी, तुम्ही लिहिलेले छंद, तुम्ही लिहिलेल्या लिडरशिपच्या क्वालिटीज, तुम्ही लिहिलेले NCC असेल, स्काउट्स असेल किंवा स्पोर्ट्सविषयी तुम्ही काय लिहिलेलं आहे, हे सगळ्या कॉलम, नंतर तुम्ही सर्व्हिसेसना कसा प्रेफरन्स दिला आहे, या सगळ्यांवरती प्रश्न अपेक्षित असतात. अच्छा. ती प्रत्येकाची आम्ही तयारी करून घेतो सर त्यांच्याकडनं. आणि करंट इव्हेंटसाठी मग इंटरनॅशनलसाठी देवळणकर सर त्यांना मुलांना मार्गदर्शन करतात. आणि देवळणकर सरांचे व्ह्यूज जे असतात हे सरकारी भारत सरकारच्या व्ह्यूशी मॅचिंग असतात. मुलं इंटरव्ह्यू झाल्यानंतर सांगतात की इंटरव्ह्यूच्या शेवटी मला जेव्हा त्यांनी विचारलं की एनिथिंग यू वॉन्ट टू आस्क, तर आम्ही सांगतो त्यांना की भारत चीनविषयी तुम्ही विचारलं नाही. आणि मग देवळणकर सरांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही ते उत्तर देतो. आणि त्यामुळे मला चांगले मार्क मिळाले. 2020 साली अंकिता जैन ही भारतात 3री आली, तिची बहीण 21वी आली, वैशाली जैन. त्या अंकिताने मला फोन करून नंतर सांगितलं की देवळणकर सरांनी मला जे काही क्लासमध्ये सांगितलेलं मी तिथे हे केलं होतं. असं मुलांना म्हणजे डायरेक्ट आजकाल काय असतं ना, ह्या काळामध्ये मुलं खूप टेन्शनमध्ये असतात सर. तर त्यांना असं डायरेक्ट मार्गदर्शन मिळणं आणि योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप अवघड असतं. ते देण्याचा आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो. आणि आता एवढ्या वर्षाच्या 10-11 वर्षाच्या अनुभवातनं तर बऱ्यापैकी आता आमची प्रॅक्टिस झाली आहे. जे प्रश्न बऱ्याचदा असं असतं की UPSCचे जे इंटरव्ह्यूमधले गुगली असतात, तर त्याच्यासाठी काही टिप असतात तुमच्या? त्याच्याविषयी आम्ही हेच सांगतो त्यांना की तुम्ही लीगल फ्रेमवर्क, एथिकल फ्रेमवर्क, मोरल फ्रेमवर्क, कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये राहा. त्याच्या बाहेर जाऊ नका. तुम्हाला प्रोव्होक करतील, तुमच्याकडनं शॉर्टकट, एन्काउंटर, बुलडोजर थेरी हे सगळं करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अजून सर्व्हिसमध्ये आलेला नाही आहे. तुम्ही आपलं जे काही बरोबर आहे ते बरोबरच हे करायचं, ते आम्ही त्यांना ठासून सांगतो. आतापर्यंत किती मुलं यशस्वी झाली, काय आकडा सांगता येईल का? आत्तापर्यंत 2000पेक्षा जास्त झाली. कारण आता यावर्षी 320 आहे, मागच्या वर्षी पण 216 होती. नंतर रिझर्वली सील परत त्याच्यामध्ये पण एक 1/3 असतात परत. पण म्हणजे 320 जणांशी तुम्ही बोललो, पाऊण तास प्रत्येकाशी बोललात किमान? यस सर. म्हणून सांगतो मी काय करतो, मी सकाळी पहिल्यांदा मी 5:30 पावणे 6ला उठल्यानंतर पहिल्यांदा 2 पेपर आम्ही हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे 6 ग्रुप आहेत आता व्हॉट्सॲपचे, तर त्या मुलांना मी हे करतो. एकदा आम्ही जसं गमतीचा भाग सांगतो, 2 वर्षापूर्वी आम्ही सत्कार घेतले होते महाराष्ट्राच्या मुलांचे. तर एक मुलगा म्हटला, सर सकाळी 6 वाजता पेपर टाकायचे. हे 365 दिवस मी पेपर टाकतो. तर मग ते हे पहिलं पेपर टाकायचं असतं. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग महत्त्वाचे जे आर्टिकल्स असतात, आम्ही एक एडिटोरियल सगळ्या पेपर्सचं त्याचं एक PDF दररोज मुलांना ते वर्षभर मिळत राहतं या गोष्टी. आणि त्यानंतर मग जसंही मुख्य परीक्षा संपेल लगेचच आम्ही मुलाखतीच्या तयारीला आम्ही लागतो. म्हणजे वाट बघत नाही की मुलाखतीसाठी कोणाकोणाचं सिलेक्शन होईल काय, कारण वेळ कमी असतो. बऱ्याच वेळा काय होतं, मुलाखतीची तारीख आली समजा आणि जे पहिल्या फेजमध्ये असतात मुलं त्यांना खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळं आम्ही लगेच तयारी सुरू करतो आणि त्याचा फायदा होतो बऱ्यापैकी. सर, या सगळ्या गप्पांमध्ये खूप छोटे छोटे डिटेल्स तुमच्या लक्षात आहेत हे दिसतंय. तुमचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा ते वाईट काय होता. आठवतंय? माझा इंटरव्ह्यूचा चांगला नव्हता. आणि ते काय म्हणतात ना, दोज हू आर मोस्ट सक्सेसफुल दे आर द लीडर्स, दोज हू फेल्स दे मे बी टीचर्स. सो तर माझं हे इंटरव्ह्यूचा शिक्षक होण्यामागे तेही कारण असावं का माझ्या इंटरव्ह्यूला कुणाच्या बाबतीत झालं नसेल तशी गोष्ट झाली होती. आम्ही मराठी माध्यमातून मुलाखत दिली का, मी मराठीत पेपर लिहिले होते आणि त्या दिवशी सगळे आम्ही मराठीतलीच मुलं होतो. तर त्या दिवशी झालं काय, तर मी गेलो आतमध्ये
आणि पहिलाच प्रश्न आला, आर यू फ्रॉम कोल्हापूर? नो सर, आय एम फ्रॉम अहमदनगर. नंतर मग दुसरा प्रश्न आला, हॅव यू डन बॅचलर इन जर्नॅलिझम? नो सर, आय एम सिव्हिल इंजिनियर. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं, अरे यांच्याकडे तो राजाभाऊ जाधवचा बायोडेटा आहे आणि तो बाहेर उभा आहे. मग मी त्यांना म्हटलं, सर मी महेश भागवत आहे, माझं असं असं आहे आणि हा माझा नाही आहे. मग त्यांनी माझा बायोडेटा काढला आणि 5 प्रश्नानंतर मग मला असंही जातं झालं, अनफॉर्च्युनेटली झालं ते. आणि मग डोकं माझं हे झालं होतं अगदी त्या दिवशी. मला एक तर इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी रात्री झोप नव्हती आणि सुरुवातच अशी झाली. पण भूषण गगराणेंचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा कोणीतरी दुभाषा असतो तुमच्या वतीनं उत्तरं देण्यासाठी. त्यावेळी मिरजकर सर होते माझ्या वेळी पण. अच्छा, नाही पण भूषणच्या वेळेला म्हणजे भूषण गगराणेंच्या वेळेला असं झालं की जो उत्तरं देणारा होता त्याचं इंग्रजीच इतकं आगाध होतं किंवा त्याला समजून सांगताना, त्यामुळे त्याने असं सांगितलं की त्यामुळं त्याला म्हटलं की बाबा तू नको करू, मीच उत्तरं देतो. तर तसं नव्हतं झालं ना? नाही नाही, तसं नव्हतं झालं सर. पण आता काय झालं होतं ॲक्च्युली, माझं थोडंसं आणखी एक म्हणजे मी NGO बॅकग्राऊंडमधनं गेलो होतो. ते ॲप्रिशिएट होत नाही, मला ते आज कळतं आहे. म्हणजे हां, काय काय चुका झाल्या होत्या आपल्या इंटरव्ह्यूला. त्यामुळं त्या चुका होऊ नयेत आता मी मुलांकडनं काळजी घेतो की माझ्या बोलण्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं नाव बऱ्याच वेळा आलं होतं किंवा NGO विषयी मी थोडं त्यांची तारीफ करत होतो. ते करायचं नसतं आहे नंतर. त्यांना असे ॲक्च्युली फिक्स व्ह्यूचे मुलं नको असतात. त्यांना बेसिकली रॉ मटेरियल पाहिजे की ज्यांना ट्रेनिंगमध्ये मोल्ड करून नंतर मग तुम्ही प्रशासनामध्ये असे कोणी फिक्स व्ह्यू घेऊन जर सिस्टममध्ये एंट्री करणार असतील तर जनरली नाही आवडत. म्हणजे मला एक नक्षलवादासंबंधीचा प्रश्न विचारायचा आहे की नक्षलवादाचं निर्मूलन शक्य आहे का, आणि शक्य असेल तर किंवा त्याचा पुढचा फॉर्म काय असेल ते मेनस्ट्रीममध्ये आले तर? खूपच प्रश्न जो आहे हा आता देश पातळीवरचा प्रश्न आहे की सगळ्यांपुढे प्रश्नचिन्ह आहे. आता 31 मार्च झालं, पुढं काय? आता कालच आमच्या राज्यामध्ये जवळ 42 नक्षलवादी आणखी शरण आले आणि हत्यारासह अजून एक मला वाटतं 50 ते 70पर्यंत नक्षलवाद्यांची संख्या असेल. गेल्या 2 वर्षामध्ये ऑपरेशन कगार आणि बाकीच्या याच्यामुळं बऱ्यापैकी नक्षलवादी इव्हन टॉप लेवलचे सरेंडर झालेले आहेत. तर ह्या सगळ्या लोकांचं आता पुढे काय होणार पुढचे 2-3 वर्ष हा प्रश्नचिन्ह सगळं आमच्या पुढे आहे. जेवढं जास्तीत जास्त या लोकांचं पुनर्वसन खऱ्या अर्थानं जसं हवं तसं जर झालं तर नक्कीच मेनस्ट्रीममध्ये ते जॉईन होतील. दुसरी गोष्ट म्हणजे जो भाग नक्षलवादातून मुक्त झाला तर त्या भागामध्ये मी जे आदिलाबादला तुम्हाला मॉडेल सांगितलं की ते काम होणं जमीन ग्रासरूटवरती खूप गरजेचं आहे. की ज्या कारणामुळं नक्षलवादी चळवळीकडं लोक आकर्षित झाले ती कारणं तुम्ही समूळ सोडवलं पाहिजेत. विकासाचं काम व्हायला पाहिजे, बसेस असतील जायला पाहिजेत गावापर्यंत, शिक्षक गावापर्यंत जायला पाहिजेत, आरोग्यविषयक सुविधा गावापर्यंत पोहोचायला पाहिजेत. जे युवक आहेत ज्यांना काम नाही आहे त्यांना अल्टरनेट सोर्स ऑफ लाईव्हलीहूड दिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्यांवरती नक्षलवादी चळवळीचं जे फ्युचर आहे ते अवलंबून आहे. त्यामुळं आत्ता हा जो पिरियड आहे तो हा पिरियड ट्रान्झिशनचा पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ग्रासरूट लेवलला खूप काम करावं लागणार आहे. म्हणजे सरकार आता पोलिसांचं काम झालं आहे पण आता बाकीची जी खाती आहेत आत्ता सरकारचे वेगवेगळे विभाग यांना आता ग्रासरूट लेवलवरती खऱ्या अर्थानं यूथ एंगेजमेंट खूप महत्त्वाचं आहे की अल्टरनेट त्यांना मग सगळ्यांना सरकारी नोकऱ्या नाही देऊ शकत आपण पण स्किल डेव्हलपमेंट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे आणि कुठले स्किल्समध्ये कुठले आपण जॉब उपलब्ध करून देऊ इच्छितो किंवा बाकीच्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये काय करू शकतो हे बघून यूथना एंगेजमेंट करणं त्यांचं हे खूप गरजेचं आहे. तर ते आपण 2-3 वर्ष त्याच्याविषयी जास्तीत जास्त ग्राउंड लेवलला काम करायला हवं आहे. मला म्हणजे सांगायला हे विशेष वाटतं आहे की आत्ता मध्यंतरी आमची DGIG कॉन्फरन्स झाली पंतप्रधानांची, रायपूरला कॉन्फरन्स झाली यावेळी
आणि मी ज्या लाईनवर बोलतो आहे त्याच लाईनवर पंतप्रधानांनी पण सांगितलं की इवन आमच्या पोलीस दलात पण केवळ ऑपरेशनल नाही आता, की ज्यांचं डेव्हलपमेंटल माइंडसेट आहे असे पोलीस आता तुम्हाला फील्डमध्ये पाठवावं लागते, की जे तिथे जाऊन विकासाची कामं करतील, त्यांचे काय प्रश्न आहेत ते ऐकून घेतील आणि बाकीच्या डिपार्टमेंटला मदतीला घेऊन ते प्रश्न सोडवतील. आता ऑपरेशन्स नाही याच्या पुढे, बंदुकीचं काम राहणार नाही आहे, पण विकासाचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला तिथे हे करावं लागणार आहे. फार महत्त्वाचं हे 2-3 वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि ते आपण केलं नाही तर मग तोटेही होण्याची शक्यता. सर, देश पोखरणारे, व्यवस्था पोखरणारे हात अनेक असतात, पण ती व्यवस्था मजबूत करणारे हात जर सक्षम असतील तर काय चमत्कार घडू शकतो हा तुमचा सगळा प्रवास ऐकताना आम्ही अनुभवलं. कर्तव्यदक्ष अधिकारी ही टर्म आम्ही खूप सहज वापरतो, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इंटेलिजंट कोशंटसोबत इमोशनल कोशंटसुद्धा जर हाय असेल तर काय अमूलाग्र पद्धतीत बदल होऊ शकतात जे तुम्ही करून दाखवलेत. तेलंगणाचे ते एक एम लक्ष्मीकांत सर आहेत ज्यांना वाचल्याशिवाय UPSCच्या दिशेनं पाऊलही टाकता येत नाही. आता त्याच जोडीस जोड म्हणून महाराष्ट्रातले हे महेश भागवत, एम भागवत सर आहेत ज्यांचा हात धरून UPSCच्या मार्गावरती मार्गक्रमण अनेकांचं सोपं झालेलं आहे. तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट सर, आणि आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. खूप भारी वाटलं आज इथे येऊन. बऱ्याच दिवसांचं म्हणजे एक माझ्या कट्ट्यावर येऊन तुमची हे सगळी जी फायर टीम आहे त्यांना सामोरं जाणं एक स्वप्न होतं. आज खांडेकर सरांमुळे ते पूर्ण झालं आहे. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. धन्यवाद सर. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बेटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.